सदा नाम घोष करो हरि कथा तेने सदा चित्ता समाधान। सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो ऐसा कोठे अटवची नाही देहीच विदेही भोगोदशा। सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप। तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निदू पाप पुण्य अंगा। तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निदू पाप पुण्य अंगा। सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत पांडुरंगा दुसरी चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी। या वारकरी संताची जेने पंढरी सारिखाची पुला धामणगाव केला। वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला। जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला। त्या श्री संत सद्गुरुमान कोजी चरणी साष्टांग मी घातिला। विठला सदा नाम घोष करो हरि कथा तेने सदा चित्ता समाधान। सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्त्वाचा स्वानुभव प्रगट करणारा गोड असा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतायत आम्ही एका स्थितीमध्ये आलेलो आहेत। आम्ही काय केलं आणि त्याचे काय परिणाम आहेत। सदा नाम घोष करू हरी कथा याचे 4 परिणाम महाराजांनी अभंगामध्ये सांगितले। अभंगातल्या 4ही चरणातले उत्तरार्ध म्हणजे सदा नाम घोष करू हरी कथा याचे परिणाम आहेत। पहिला परिणाम सांगितला तेने सदा चित्ता समाधान 1। दुसरा परिणाम सांगितला आनंदे निर्भर डुल्लत 2। तिसरा परिणाम सांगितला देहीच विदेही भोगू दशा 3। आणि चौथा परिणाम सांगितला लागो नेदू पाप पुण्य अंगा 4। आणि या 4 परिणामाचं कारण काय आम्ही काय केलं एकच केलं सदा नाम घोष करू हरी कथा। विठ्ठल पवित्र भूमी श्री क्षेत्र डिकसळ या नगरीमध्ये वैकुंठवासी महान भगवत भक्त सद्गुरू श्री रामचंद्र महाराज बोधले उर्फ आबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे। या उत्सवामध्ये माझ्याकडे प्राप्त झालेली ही कीर्तन सेवा उद्या आबांच्या पुण्यतिथीचा मुख्य दिवस आणि त्याच्या पूर्वसंध्येला माझ्याकडे ही परमभाग्याने अनेक वर्षापासून परमादरणीय सद्गुरू प्रकाश महाराज बोधले उर्फ काकांच्या आशीर्वादाने माझ्याकडे ही सेवा येते आहे। या संस्थांवर आणि आमच्या बोधले महाराज परंपरेवर नितांत श्रद्धा ठेवणारी पिढ्यानपिढ्याची वारकरी मंडळी भाविक मंडळी सगळी मंडळी उपस्थित आहेत। त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होतो आहे। इथं बसलेल्यापैकी अनेक जण असे आहेत की ज्यांनी आबांना प्रत्यक्ष पाहिलंय नव्हे आबांना प्रत्यक्ष ऐकलंय नव्हे आबांना प्रत्यक्ष अनुभविलंय। मला असं वाटतं की काहींनी पाहिलं असेल काहींनी पाहून ऐकलं असेल पण काहींनी मात्र पाहून ऐकून अनुभवलं असेल। त्यामुळे अशी अनेक मंडळी आहेत मी त्याच्याही थोडंसं पुढं बोलेल। ज्यांनी अनुभविलं किंवा ज्यांनी ऐकलं किंवा नुसतं ज्यांनी पाहिलं त्यांनासुद्धा ज्यांनी अनुभवलं इतकाच आनंद मिळत असेल। कारण महात्म्याला पाहण्यामध्ये सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा आनंद असतो एक वेगळ्या पद्धतीची सात्विकता असते। आणि म्हणून आबांना ज्यांनी पाहिलं अनुभवलं अशा सगळ्या मंडळींच्या उपस्थितीमध्ये हा आबांच्या पुण्यतिथीचा सोहळा संपन्न होतोय। मी जरी आबांना प्रत्यक्षरित्या फारसं ऐकू शकलो नसलो
किंवा अगदी डोळे भरून पाहूही शकलो नसलो, कारण माझ्या वयाच्या मर्यादा जर आपण डोळ्यासमोर घेतल्या तर आबांचं वैकुंठ गमनाचा काळ आणि माझ्या जन्माला येण्याचा काळ हा एकच असल्यामुळे मी आबांना प्रत्यक्ष फारशा पद्धतीने पाहू शकलो नाही, त्यांना ऐकू शकलो नाही. परंतु या सगळ्या मंडळींनी जे आम्हाला सांगितलं, मग माझे वडील असतील, काका असतील, या सगळ्या मंडळींनी जे आबांबद्दल सांगितलं त्यावरून मी अशा अनुमानापर्यंत नाही म्हणत, मी प्रत्यक्ष प्रमाणापर्यंत म्हणतो. अनुमानामध्ये तरी अडचण असते जरा, परंतु मी प्रत्यक्ष प्रमाणापर्यंत असं पोहोचलोय की या अभंगातील चारही चरणातले उत्तरार्ध म्हणजे वैकुंठवासी सद्गुरू श्री आबांचं आध्यात्मिक चरित्र आहे असं माझं म्हणणं आहे. विठ्ठल चरित्र दोन पद्धतीचं असतं, एक लौकिक चरित्र आहे आणि दुसरं अलौकिक चरित्र आहे. त्यालाच भक्तिशास्त्रामध्ये अनुभाव्य चरित्र आणि लीला चरित्र असं म्हटलं जातं. एक अनुवादनीय चरित्र असतं आणि एक अनुसरणीय चरित्र असतं. त्यामुळे या अभंगातील हे चारही चरणातले उत्तरार्ध हे आबांचं एका अर्थाने अलौकिक आध्यात्मिक चरित्र आहे असं म्हणेल. कारण कुणी जर विचारलं आबा कसे होते, तर तेने सदा चित्ता समाधान असे आबा होते. आबा कसे होते, तर आनंदे निर्भर डुल्लत सो असे आबा होते. आबा कसे होते, तर देहीच विदेही भोगू दशा असे आबा होते. आणि आबा कसे होते, लागो नेदो पाप पुण्य अंगा असे आबा होते. बसलेल्यापैकी कुणीतरी विचारत असेल की हे सगळं आबांकडे येण्याकरता आबांनी काय केलं, एकच केलं, सदा नामघोष करू हरिकथा. मला या अभंगाचा पदापदांचा विचार माझ्या अल्पमतीने आणि अल्प वेळेमध्ये किती करता येणं शक्य आहे मला माहीत नाही, परंतु या अभंगातलं एक शब्द किंवा एक पद मला अत्यंत महत्त्वाचं वाटतंय की जे अध्यात्माच्या दृष्टीनेही महत्त्वाचं आहे आणि व्यवहाराच्या दृष्टीनेही महत्त्वाचं आहे. त्याला थोडं बोलायचं झालं तर सर्वानुगत अशा पद्धतीचं ते पद आहे. आणि या अभंगातला तो शब्द असा आहे समाधान. या अभंगातला एक महत्त्वाचा शब्द आहे, सदा नामघोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. माझ्या माहितीप्रमाणे माझ्यासह इथं बसलेल्यापैकी कोणीतरी असा एखादा व्यक्ती इथं आहे का की यातल्या या शब्दाला तिरस्कार करेल, समाधान मला नको आहे असं म्हणणारं कुणीतरी भेटेल? प्रत्येकाची अपेक्षा जी आहे ती समाधानाची आहे. मग प्रश्न पडतो की हे समाधान म्हणजे तरी नेमकं काय? मराठी भाषेमध्ये काही शब्द असे आहेत की त्या शब्दांच्या उच्चारापेक्षा सुद्धा त्या शब्दांच्या अनुभूतीला महत्त्व आहे. नीट ऐका. बऱ्याच वेळेला आपण महाराष्ट्रामध्ये जन्मून सुद्धा बऱ्याच वेळेला आपल्या मराठीतल्या काही शब्दांचं अवमूल्यन आपल्याकडून घडत आहे असं मला वाटतंय. कधी कधी त्या शब्दांचं जे वैभव आहे ते शब्दांचं वैभव आम्हाला लवकर लक्षात येत नाही. मी आपल्याला काही उदाहरणं देऊन पुढं जाईल. कारण काही शब्द इतके सामर्थ्यवान आहेत, इतके ताकदवान आहेत किंवा ते इतके वैभवशाली आहेत की त्या शब्दांची योजना ही तिथंच केली पाहिजे, अन्य ठिकाणी करून जमणार नाही. मी उदाहरणं देतो आपल्याला म्हणजे कळेल. माझ्यापेक्षा आपण आदरणीय ज्येष्ठ मंडळी आहात. मला सांगा, कीर्तन हा शब्द किती महत्त्वाचा आहे? हो, कीर्तन हा शब्द किती महत्त्वाचा आहे आपल्या भक्तिशास्त्रामध्ये, तर किती महत्त्वाचा आहे. मग त्याच्याही पेक्षा सांगतो, आपण सगळी सुज्ञ श्रोते आहात म्हणून एक एक वाक्य बोलून पुढे जातो. तुकोबारायांनी तर ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय आदी करून संतांनी कीर्तन या शब्दाचं इतकं महत्त्व सांगितलं. कलौतद हरिकीर्तनात तर आहेच आहे, परंतु अन्य साधनं जीवाला देवापर्यंत घेऊन जातात. अन्य साधनं जीवाला देवापर्यंत घेऊन जातात, पण कीर्तन नावाचं साधन देवाला जीवापर्यंत घेऊन येतं. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, तेने जीव नारायणा भेटी देईल असं नाही, तेने नारायण देईल भेटी. भगवान श्री नारायण स्वतःहून ज्या साधनामुळे आपल्याकडे आकृष्ट होतो हे कीर्तन. किती महत्वाचं कीर्तन, ही सेवा किती महत्वाची. भक्ती शास्त्रामध्ये नवविधा भक्तीमध्ये कीर्तनाचं वर्णन केलं. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम असा कीर्तन शब्दाचा विचार सांगितला. किंवा कीर्तन चांग होय अंग हरिरूप असं कीर्तन सांगितलं. कीर्तन किती महत्वाची भक्ती सांगितली. श्रावणामध्ये महिनाभर आम्ही वार्षीमध्ये असतो. म्हणजे मला सांगायचं आहे काही शब्दांचं किती अवमूल्यन आपल्याकडून होत आहे.
आणि मग महिनाभर विनोद महाराज इथं आहेत, त्यांना माहीत आहे. मग अनेकांच्या घरी पूजेकरता जावं लागतं. रोज याच्या घरी त्याच्या घरी. एका घरी मी पूजेला निघालो. आतमध्ये असा पाय टाकला. घरातली सगळी मंडळी तयारीत होती. तेवढ्यामध्ये त्या घरातलं एक 2-3 वर्षाचं लेकरू रडायला लागलं, ओरडायला लागलं, किरकिर करायला लागलं. काही केल्याने ते थांबेना. मी आलेलो, माझी पूजा करण्याची धावपळ त्या घरातल्या लोकांची, आणि त्याच्यात हे पोराचं किरकिर करणं, रडणं. त्या आईनं माझ्याकडे बघितलं आणि त्या पोराला सांगितलं, काय लावलंय तुझं कीर्तन? उदाहरण संपलं. कळलं का? पहा, मला तेव्हा कळालं की रडण्याला, किरकिर करण्याला कीर्तन म्हणतात. अहो, कीर्तन शब्दाचं हे किती अवमूल्य नाही. हा, अलीकडल्या काळात आम्ही करून टाकले ती गोष्ट निराळी. विठ्ठल विठ्ठल. त्या शब्दांचं अवमूल्यन होता कामा नये. त्यामुळे समाधान हा शब्द सुद्धा तितकाच सामर्थ्यवान आहे. समाधान हा शब्द अनुभूतीचा आहे. समाधान हा शब्द केवळ वाचेने उच्चारण्याचा नाही आहे. कोणीतरी तुकाराम महाराजांना विचारलं असेल, हे कसं चाललंय, तेव्हा महाराजांनी दिलेलं सगळ्यांच्या ऐकण्यातलं प्रमाण आहे, ठेविले अनंते तैसे राहावे. हे फार म्हणताना सुद्धा फार ठसक्यात म्हणतात माणसं, पण हे म्हणून उपयोग नाही. त्याच्या पुढं फार महत्वाचं आहे, चित्ती असो द्या राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. महाराज सांगतात, चित्ती असू द्यावे याचा अर्थ समाधान हा शब्द उच्चारण्याचा नाहीये, तो अनुभूतीचा आहे. आता पुन्हा प्रश्न पडतो, हे समाधान समाधान म्हणजे तरी नेमकं काय? मी 1-2 अर्थ सांगतो, बारीक आहे का. पहिला अर्थ मला असा सांगायचा आहे, वृत्ती निवृत्ती होणं याचं नाव समाधान आहे. वृत्ती निवृत्ती होणं, वृत्ती हे निवृत्ती झाली किंवा तुका म्हणे मग नहे वृत्तीवरी सुखाची शेजारी पहुडई. त्यामुळे वृत्ती निवृत्ती होणं याला समाधान म्हणा. मी थोडं गमतीने बोलेल, निवृत्त होणं वेगळं आणि निवृत्ती होणं वेगळं. कळलं का? पहा, निवृत्त याला इंग्रजीमध्ये आपल्याकडे शब्द आहे रिटायरमेंट, आणि ती बहुतांशी 58 किंवा 60 वयाला केली जाते. म्हणून निवृत्त होण्याकरिता, जरा पुढं बोलतो, निवृत्त होण्याकरिता वयाची अट आहे, निवृत्ती होण्याकरिता वयाची अट नाही. निवृत्त होण्याकरता वयाची अट आहे. 60 वर्ष झालं की शासन आपल्याला म्हणतं तुम्ही आता निवृत्त व्हा. आमच्याकडे तशी वयाची अट नाही. 60 वर्ष झाल्यानंतर आता तुम्ही बसा असं नाही, उलट 60 वर्ष झाल्यानंतर जोर येतोय आमच्याकडे. त्यामुळे असं नाही आहे आमच्याकडे, असं नाही आहे आपल्याकडे. आमच्याकडे म्हणजे संप्रदायात आपल्या असं काही वयाची बंधनं नाही आहेत. वृद्ध होती तरणे रे, अशी संप्रदायाची भूमिका आहे. त्यामुळे निवृत्ती हा शब्द, वृत्ती निवृत्ती होणं याला समाधान म्हणा. हा माझा एक विचार. थोडक्यात वृत्ती द्वंद्वाच्या पलीकडे पोहोचणं याला समाधान म्हणा. आता वृत्तीच्या ठिकाणी कसल्याही पद्धतीचं द्वंद्व शिल्लक राहिलं नाही, कारण जोपर्यंत द्वंद्व आहे तोपर्यंत दुःखाचा संबंध आहे. द्वंद्व आहे, जरा पुढं बोलतो आणखीन, जोपर्यंत द्वंद्व आहे तोपर्यंत प्रापंचिक दुःखाचा तर संबंध आहेच आहे, पण प्रापंचिक सुखाचा सुद्धा संबंध आहे. प्रपंचातलं सुख तरी काय आणि प्रपंचातलं दुःख तरी काय, एका अर्थाने ती दोन्हीही त्रासदायकच आहे. ज्ञानोबांचे शब्द आहेत, म्हणून विषय भोगी जे सुख साध्यंतची जाण दुःख, परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, अभराची सावली जाईल रया, असं ज्ञानोबा आम्हाला सांगतात. याचा अर्थ प्रपंचातलं सुख तरी एका अर्थाने ते दुःखच असतं, फक्त पांघरून सुखाचं घेतलेलं असतं. ते दुःखच आहे, फक्त त्याने पांघरून मात्र सुखाचं घेतलंय. जाणवायला आम्हाला जाणवतं ते सुख आहे म्हणून, पण पदरामध्ये पडतं ते दुःखच. मी आपल्याला साधी उदाहरणं देऊन जातो, साधी उदाहरणं देतो. मला आपल्याला सगळ्यांना इथं डिक्सलमध्ये आलेल्या सगळ्या भाविकांना एक साधा प्रश्न विचारायचा आहे. मला सांगा, आपल्या घरामध्ये लाईट असणं सुखाचं का दुःखाचं? लाईट सुखाचं. आपल्या घरामध्ये फॅन असणं सुखाचं का दुःखाचं? सुखाचं. आपल्या घरामध्ये फ्रीज असणं सुखाचं का दुःखाचं?
सुखाचं. आपल्याला 1 महिन्यानंतर MECBचं बिल येणं सुखाचं का दुःखाचं? बघा कसं गंमत आहे. म्हणजे आपल्याला लाईट पाहिजे पण बिल आलं नाही पाहिजे, लाईट पाहिजे पण बिल आलं नाही पाहिजे. आणि त्याच्यातही गंमत आहे, गावागावामध्ये माणसं अशी काही काही असतात, ती म्हणतात हे बघ तू फक्त मला 200 दे, तुला वर्षभर बिल येणार नाही अशी व्यवस्था करून देतो. ती माणसं अवतारी पुरुष असतात. अवतार तुम्हा धरा या कारण असं म्हणायला तर हरकत नाही, ती असतात ती ठरलेली. म्हणजे आम्हाला सुख जरी वाटत असलं तरी याचा परिणाम मात्र दुःखाचा आहे. आणि म्हणून प्रपंचातलं दुःख हे जसं त्रासदायक आहे तसं प्रपंचातलं सुख सुद्धा हे त्रासदायक आहे. म्हणून या सुख आणि दुःखाच्या पलीकडे पोहोचणं ही जी स्थिती आहे त्याला म्हणा समाधान. विठ्ठल मी आपल्याला तुकोबरांचे शब्द सांगून जातो आणि ज्ञानोबरांचे शब्द सांगून जातो. दोन्ही शब्द मला आपल्याला सांगायचे आहेत. सुख दुःखाच्या पलीकडे पोहोचणं, वृत्ती निवृत्ती होणं याचा अर्थ द्वंद्वाच्या पलीकडे पोहोचणं. एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये चिंतन करताना असं केलंय, प्राप्ताप्राप्त लाभावस्था बाजून सखे साधूंच्या चित्ता, चित्त घातले भगवंता या नाव निरपेक्षता. नीट ऐका, नाथराय असं सांगतात, प्राप्त आणि अप्राप्त अशी कोणतीही लाभाची अवस्था ज्यांच्या चित्ताला प्राप्त होत नाही किंवा पोहोचत नाही असं हे साधूंचं चित्त असतं. याचं कारण काय? चित्त घातले भगवंता या नाव निरपेक्षता. आता चित्त चित्त राहिलं नाही तर ते चित्त चिदरूप झालेलं आहे. चित्त चित्त म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत प्राप्त आणि अप्राप्तीचा विचार आहे. चित्त चित्त म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत सुख आणि दुःखाचा विचार आहे. चित्त चित्त म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत गरीब आणि श्रीमंतीचा विचार आहे. चित्त चित्त म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत भेद आणि अभेदाचा विचार आहे. पण चित्त चिदरूप होतं तेव्हा या सगळ्या द्वंद्वाच्या पलीकडे पोहोचतं. मुळीचे संचले जैसे तैसे, संचले जैसे तैसे, मुळीचे संचले जैसे तैसे, हे करून झाले मुळीचे संचले जैसे तैसे, मुळीचे संचले जैसे तैसे, जैसे तैसे देवभक्त दोन्ही एकरूप झाले. आता देव आणि भक्त हा सुद्धा भेद तिथं शिल्लक राहिला नाही. चित्त चित्त म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत देव आणि भक्त, चित्त चिदरूप झालं की त्याच्या पलीकडे पोहोचणं. बरं जाऊ द्या, मी आणखीन तुम्हाला गमतीने सांगतो. मुळात सांगू का, मराठीमध्ये जो चित्त शब्द लिहिला जातो का नाही, चित्त हा कसा लिहिला जातो? च ला पहिली वेलांटी आणि त ला त जोडलं की काय झालं? चित्त. एक काम करा, हे जे जोडलेला त आहे का नाही, जोडलेला त तो बाजूला काढा, जोडलेला त बाजूला काढा. आता कसं लिहावं लागेल? चित्त. बरोबर आहे. आता त जोडा, काय झालं? चित्त. त काढा, काय झालं? चित्त. याचा अर्थ वेदांत शास्त्र आम्हाला सांगतं, मुळात बघायला गेलं तर ते चित्त, फक्त त्याला एक त जोडल्यामुळे चित्त झालं. म्हणजे आहे ते मुळात चित्त, आणि चित्त या शब्दाचा अर्थ चैतन्य. ज्ञानोबरांच्या शब्दात बोलायचं झालं तर या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत. म्हणजे मुळात आहे ते चित्त म्हणजे चैतन्य म्हणजे ब्रह्म म्हणजे आत्मतत्व. मुळात आहे ते चित्त, त्याला एक त जोडला म्हणून काय झालं? चित्त. मी आपल्याला सगळ्यांना एक दुसरा प्रश्न विचारतो. मला सांगा, प्रपंचाचा संबंध हा चित्ताशी आहे का चित्त नाम ब्रह्माशी आहे? प्रपंच कशाशी संबंधित आहे? चित्ताशी आहे. चित्तशी काय संबंध आहे प्रपंचाचा? म्हणजे आहे चित्ताचा संबंध कशाशी? प्रपंचाशी. मी आपल्याला दुसरा प्रश्न विचारतो, दुःख प्रपंचाच्या संबंधाने आहे का परमार्थाच्या संबंधाने आहे? दुःख प्रपंचाच्या संबंधाने. प्रपंचाचा स्वभाव आहे. उलट दुःख बांधवडी आहे हा संसार म्हणतो. त्याच्याही पुढचे संसार दुःख ती किती इवळून म्हटलं जातं. आणखी त्या चाली सुद्धा त्या अभंगाला तशाच इवळून म्हटल्या तर बऱ्या वाटतात, त्याच ऐकायला बऱ्या वाटतात. त्या अभंगाच्या त्याच चाली ऐकायला बऱ्या वाटतात. त्या चालीमध्ये जर दुसऱ्या चाली मिक्स केल्या तर ऐकायला बऱ्या वाटत नाहीत. म्हणजे मला तरी, आपण त्यातली दर्दी माणसं आहे, आपल्याला काही फार चालीतलं कळत नाही. फार तर मी चालीचा नाही असं म्हटलं तरी हरकत नाही. मला त्याच्यातलं फार कळत नाही, पण ऐकायचा मात्र छंद आहे. मला भजन ऐकायचा छंद आहे. पण मुळात आपल्याला बघितलं जर प्रपंचाचा विचार हा दुःखाशी आहे. मी आता पुढे बोलतो, नीट ऐका. मला जे बोलायचं आहे, मला हे सगळं मी वाढवायला लागलोय कशा करता? मला सांगायचा आहे तो शब्द समाधान.
आणि मला का सांगायचं आहे, कारण अभंगात शब्द आहे तेने सदा चित्ता समाधान. आणि मला हे का सांगायचं आहे, कारण मला अभंगावरच बोलायचं आहे, कारण मी आबांच्या समोर कीर्तन करतोय हे मला कळतंय. त्यामुळे कीर्तनं कुठं कशी करावी हे मला चांगलं माहिती आहे. मी अनेक वेळेला बोललोय, काकांना विचारा, मी भारत महाराज आपल्यालाही बोललो, आळंदीमध्ये कीर्तन करताना जसा आनंद वाटतो, देहूमध्ये कीर्तन करताना जसा आनंद वाटतो, पैठणमध्ये कीर्तन करताना जसा आनंद वाटतो, तसाच आनंद आम्हाला डिक्सळमध्ये कीर्तन करताना वाटतो. लक्षात घ्या. कारण काही जागा अशा असतात की त्या जागांचं मूल्य दुसऱ्या कोणत्याही गोष्टीने येत नाही. की ज्या पद्धतीने आम्हाला धामणगावची भूमी प्रीती आहे, तशीच आम्हाला डिक्सळची भूमीसुद्धा प्रीती आहे, तशीच आम्हाला पैठणची भूमीसुद्धा प्रीती आहे, तशीच आम्हाला आळंदीची भूमी प्रीती आहे. याचं कारण असं आहे, जिथं संतांचं वास्तव्य असतं त्याला सामान्य भूमी म्हणायचं नाही, त्याला श्री क्षेत्र आळंदी, श्री क्षेत्र पैठण, तसं श्री क्षेत्र धामणगाव, श्री क्षेत्र डिक्सळ, कारण आबांचं वास्तव्य आहे ना. समाधान हा शब्द जरा विस्ताराने सांगायचा आहे. आणि समाधानाकरता मी एक व्याख्या करत होतो, वृत्ती निवृत्ती होणं याला समाधान म्हणा. दुसरा विचार याच्यातला बारीक असा मांडत होतो, द्वंद्वाच्या पलीकडे पोहोचणं याला समाधान म्हणा, सुखदुःखाच्या पलीकडे पोहोचणं याला समाधान म्हणा. आता नीट ऐका. चित्त आणि चित्त याचा संबंध सांगत असताना मी नाथ महाराजांची भागवतातली ओवी अशी दिली होती, प्राप्ताप्राप्त लाभावस्था बाधू न सके साधूंच्या चित्ता, चित्त घातले भगवंता या नाव निरपेक्षता. याचा अर्थ आता चित्त चित्त राहिलं नाही, चिदरूप झालं. आणि मी त्याला खुलासा असा करत होतो, मुळात आहे ते चित्त, त्याला एक त जोडला म्हणून काय झालं, चित्त. आता आपला विचार चालला होता चित्ताचा संबंध प्रपंचाशी आहे आणि चित्तचा संबंध परमार्थाशी आहे. प्रपंच म्हटलं की दुःख आहे आणि परमार्थ म्हटलं की सुख आहे. थोडं पुढं बोलू. त जोडलं की चित्त आणि चित्त म्हटलं की दुःख. पटतंय का बघा. त जोडलं की चित्त आणि चित्त म्हटलं की दुःख. आता त काढलं की चित्त आणि चित्त म्हटलं की सुख. पटलं का बघा. त जोडलं की चित्त आणि चित्त म्हटलं की दुःख. त काढलं की चित्त आणि चित्त म्हटलं की सुख. आता कळालं. म्हणजे त जोडलं की दुःख, त जोडलं की दुःख. सांगू का पुढं, जोडलं की दुःख. आता कळलं का बघा. जोडलं की दुःख. आणि ह्याच्याही पेक्षा सोपं सांगू, एकटा होता तोपर्यंत बरा होता. जोडलं कसा बसा कीर्तनापुरता हजर राहायला लागला, असं होतं ना. जोडलं लिगाड ज्याला म्हटलं जातं तसं जोडलं. तसं हा त मुळात चित्त. त्याच्यातही वेदांतांनी असं चिंतन केलंय. वेदांत शास्त्र सांगतं की मुळात हा जो त आहे तो आरोपित आहे, तो अध्यासिक आहे. अधिष्ठान चित्त आहे, त्याच्यावर अध्यास हा तच आहे. आणि जरा पुढे बोलू, दुःख अध्यासाचं असतं, अधिष्ठानाचं कधीच नसतं. विठ्ठल हे चित्त चित्त न राहता चिदरूप झालं. आणि म्हणून द्वंद्वाच्या पलीकडे आम्ही पोहोचलो, सुखदुःखाच्या पलीकडे पोहोचलो. तुकोबारांचे शब्द आहेत, कळो नये सुख दुःख, तहान हरपली भूक, देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. प्रक्रिया अशी करा, तुझं पाहता विठ्ठला 1, देहभाव हरपला 2, परिणाम कळो नये सुख दुःख. असं करा. प्रक्रिया करताना अशी करा. आणि ही प्रक्रिया करण्याकरता ज्ञानेश्वरीतली ओवी घ्या. तुझं पाहता विठ्ठला 1 आणि देहभाव हरपला 2. तसं तै शरीर भावना सती इंद्रिय विषय विसरती जय सोहम भाव प्रतिती प्रगट होय. दुसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय जे बोलतात ना, ते जय सोहम भाव प्रतिती प्रगट होय म्हणजे तुझं पाहता विठ्ठला. आणि तै शरीर भावना सती इंद्रिय विषय विसरती म्हणजे देहभाव हरपला. विठ्ठल विठ्ठल. ही ओवी
ओवी जरा फारशी आपल्या ऐकण्यात वाचण्यात नसली, मी दुसरी ओवी सांगतो. ऐका, दुसरी ओवी सांगतो, जवळजवळ सगळ्यांच्या ऐकण्यातली आहे. ज्ञानोबा एवढं गोड बोलतात, सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादा न भजावे, लाभालाभ न धरावे मना माझी. मला जेव्हा जेव्हा ही ओवी वाचायला लागतो तेव्हा मला आश्चर्य वाटतं. माझं म्हणणं तर असं आहे, ही ओवी म्हणजे समाधान शब्दाचा अर्थ आहे. सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, लाभालाभ न धरावे मना माझी. एक काम करा, घरी गेल्यानंतर ही ओवी उघडा, ज्ञानेश्वरी उघडा, ही ओवी वाचा. या ओवीत मध्ये मना माझी इकडे हे तिन्ही शब्द लावा. सुखी संतोषा न यावे, कुठं? मना माझी. दुःखी विषादा न भजावे, कुठं? मना माझी. लाभालाभ न धरावे, कुठं? मना माझी. तरी याचा आणखीन एक विचार जर करायचा झाला, या ओवीचा सरळ सरळ अर्थ सांगू, ऐका. या ओवीचा सरळ असा अर्थ आहे, सुखी संतोषा न यावे आणि दुःखी विषादा न भजावे. याचा अर्थ, सुख आलं फार हुरळून जाऊ नका आणि दुःख आलं डोक्याला हात लावून बसू नका. ज्ञानोबा या ओवीतून सांगतात ते हेच सांगतात. सुख आलं फार हुरळून जाऊन आनंदाने उड्या मारू नका आणि दुःख आलं खिन्न होऊन डोक्याला हात लावून बसू नका. आता माझ्या मनातला एक प्रश्न उपस्थित करतो. ही ओवी जवळजवळ तुमच्या ऐकण्यातली आहे, किंवा कमीत कमी या ओवीचा भाव काय आहे हे मी मांडलं. आणि मी ही ओवी का सांगायला लागलो? कारण ही ओवी म्हणजे समाधान शब्दाचा अर्थ आहे असं माझं म्हणणं आहे. आता सांगतो, सुख आलं तरी हुरळून जाऊ नका आणि दुःख आलं तरी डोक्याला हात लावून बसू नका, असं जर ज्ञानोबा सांगत असतील तर तुमच्या माझ्या मनामध्ये एक प्रश्न असा येतो, सुखी संतोषा का न यावे आणि दुःखी विषादा का न भजावे? कोणीतरी ज्ञानोबाराने विचारलं असेल, ज्ञानोबा असं कसं काय बोलता? सुख आलं तरी हुरळून जाऊ नका असं कसं काय? अहो मला सांगा, सुख आलं की माणसाला आनंद वाटतो आणि दुःख आलं की माणूस खिन्न होतो, हे तरी पटतंय का नाही सांगा? माणसाला सामान्यतः सुख मिळालं की माणूस काय होतो? आनंद वाटतो. आपल्याकडे जीवनामध्ये काही सुखाच्या गोष्टी झाल्या तर माणूस आनंद वाटतो. सुख झालं, अमुक मिळालं, सुख झालं, तमुक मिळालं, सुख झालं. बरं, ते मिळालेलं लोकांना सांगायची आपली फार घाई असते. त्याचं काय? विठ्ठल दादा आणि आईसाहेबांचं आगमन आपल्या कीर्तनामध्ये आहे. त्यांच्या चरणी, प्रकाश काकांच्या चरणी नतमस्तक होतो. आपला जो विषय चालू आहे त्या विषयाचा विस्तार करतो. विठ्ठला मला जे मांडायचं आहे, समाधान या शब्दाच्या दृष्टीने मांडायला लागलो. आणि समाधान या शब्दाचा अर्थ करताना आत्तापर्यंत मी वेगवेगळ्या भूमिका मांडल्या वेदांताच्या. आता मी ज्ञानेश्वरीच्या दृष्टीने एक अर्थ सांगत होतो. ज्ञानोबारींनी केलेली ओवी अशी आहे, सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, लाभालाभ न धरावे मना माझी. ही ओवी आपल्या ऐकण्यातली आहे. पण मी याच्यात एक प्रश्न उपस्थित करत होतो. सुख आलं तरी ज्ञानोबाराय म्हणतात हुरळून जाऊ नका आणि दुःख आलं तरी डोक्याला हात लावून बसू नका. माझा प्रश्न असा होता, माझा म्हणजे एक साधक किंवा एखाद्या विद्यार्थ्याचा असा प्रश्न असू शकेल, सुख आल्यानंतर का हुरळून जाऊ नका आणि दुःख आल्यानंतर का डोक्याला हात लावून बसू नका? सुखी संतोषा का न यावे, दुःखी विषादा का न भजावे? याची काही कारणं आहेत. याची काही कारणं आहेत. काय कारणं असतील? ज्ञानोबारायांना अभिप्रेत असलेल्या उत्तरांचा जर विचार करायला गेलो तर मी एक साधं उत्तर देऊन पुढे जातो. ऐका, सुख आल्यानंतर हुरळून जाऊ नका असं ज्ञानोबाराय बोलतात आणि दुःख आल्यानंतर डोक्याला हात लावू नका असं ज्ञानोबाराय बोलतात. मुळात माझा प्रश्न असा आहे की सुख तरी म्हणायचं कशाला आणि दुःख तरी म्हणायचं कशाला? एक जाता जाता मानसशास्त्रातली व्याख्या सांगतो. वस्तू वस्तूच असते, त्या वस्तूच्या अनुकूल प्रतिकूलतेवर सुखदुःखाची संकल्पना अवलंबून असते. नीट ऐका बारीक. वस्तू वस्तूच आहे, पण ती वस्तू
जेव्हा अनुकूल होते तेव्हा सुख वाटायला लागतं आणि तीच वस्तू जेव्हा प्रतिकूल होते तेव्हा दुःख वाटायला लागतं. मी उदाहरणं देणार आहे, मी पटवून देतो. हे वस्तूच आहे. ती वस्तू म्हणून जेव्हा तुम्ही स्वीकारता तेव्हा ती वस्तू जेव्हा तुम्हाला अनुकूल वाटते तेव्हा ती सुखाला कारण होते आणि प्रतिकूल वाटते तेव्हा ती दुःखाला कारण होते. उदाहरण सोपी देतो. साधं उदाहरण आहे. हा माईक आहे. मी बोलतोय, तुम्हाला सगळ्यांना आवाज जातोय. म्हणजे मी बोलायला लागलो, तुम्हाला सगळ्यांना आवाज जाऊ लागला, म्हणजे हे अनुकूल झालं. माझ्या दृष्टीने कसं झालं? हे अनुकूल. म्हणजे मी बोललेलं तुम्हाला ऐकू जात आहे, तुम्हालाही व्यवस्थित ऐकू येतं आहे. म्हणजे हे काय झालं? अनुकूल झालं. म्हणजे हे काय झालं? सुख झालं. हे माईक मध्येच बंद पडला, याचा आवाज कमी झाला किंवा मध्येच ते चिरकाय लागला तर काय होतं? प्रतिकूल. पण ह्याचा आवाज जरा कमी झाला की माणसं स्पीकरवाल्याकडे बघतात. बघा, तरी काही ठिकाणी गेल्यानंतर फार गंमत असते. म्हणजे काही ठिकाणी गेल्यानंतर मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो नाशिक भागामध्ये. त्या गायकांनी स्पीकरवाल्याला सांगितलं, माझ्या माईकला आवाज दे. त्या स्पीकरवाल्यांनी त्यांना दिला. दुसरे गायक गप्प बसतील का? ते म्हटले माझ्या माईकला दे, त्यांना दिला. वादकांनी सांगितलं माझ्या माईकला आवाज दे, त्यांना दिला. दुसरे वादक म्हटले माझ्या माईकला आवाज दे, त्यांना दिला. 10 मिनिट आवाज देणं चालू होतं. मी त्या स्पीकरवाल्याला म्हटलं, या सगळ्याला देऊन थोडं राहिलं तर मला दे, नाही तर राहू दे, काही हरकत नाही. आता फार गोंधळ आहे त्याची सध्या. अलीकडल्या काळामध्ये याच्यावर काय म्हणजे बऱ्याचदा, म्हणजे मी तुम्हाला कोणालाच बोलत नाही, आसाराम महाराज तुम्हाला कोणालाच बोलत नाही, पण बऱ्याचदा माझा अनुभव असा आहे, बऱ्याचदा काही मंडळी मंडपात गेल्यानंतर पहिली मैत्री करतात स्पीकरवाल्याबरोबर आणि दुसरी मैत्री करतात नारळ देणाऱ्याबरोबर. ही दोन्ही महत्वाची आहे. ही दोन्ही महत्वाच्या मैत्री करतात. असे अनुभव आहेत आपल्या. जाऊ दे विषय. पण सुख हा माईक आहे. आवाज व्यवस्थित येऊ लागला, अनुकूल झालं, सुख आहे. तोच माईक प्रतिकूल झाला, दुःख आहे. दुसरं उदाहरण देतो. आपण सगळी वारकरी मंडळी आहोत. मला आपल्याला असं विचारायचं आहे, चंद्रभागेला स्नान करण्या एवढं पाणी असणं, म्हणजे आपण चंद्रभागेला गेलो आणि स्नानाला पाणी आहे, म्हणजे आपल्याला काय होतं? मला सुख होतं का दुःख? सुख, कारण अनुकूल झालं. चंद्रभागेला जर पाणी नसेल तर चंद्रभागेकडे बघावं वाटत नाही. याचा अर्थ चंद्रभागेला पाणी असणं हे काय झालं? सुखाचं आहे. आता थोडं पुढलं बोलतो. भरपूर पाऊस पडला अशी कल्पना करा पुण्याकडे, आणि मग पुण्याकडे पाऊस पडला की चंद्रभागेला भरपूर पाणी येतं. आणि मग आता तर पाऊस किती पडला हे सांगायची सुद्धा गरज नाही, इतकी परिस्थिती आपल्याकडे विचित्र झाली. भरपूर पाऊस पडला, नदीला पाणी आलं. एवढं चंद्रभागेला पाणी आलं की ते पाणी पंढरपुरामध्ये शिरलं नव्हे, तिथल्या महाराज लोकांच्या मठांमध्ये शिरलं. आता मला सांगा, ते पाणी सुखाचं का दुःखाचं? पूर आला ना, ते काही सुखाचं का दुःखाचं? दुःखाचं. मित्र अनेक वेळेला म्हणत असतो, महापूर येणं म्हणजे काय? पाण्यात राहून पाणी पिण्याची अडचण, त्याचं नाव महापूर. बघा, पाण्यातच असतो पण पाणीच प्यायला नसतंय. तर मग आता ते पाणी सुखाचं का दुःखाचं? दुःख झालं. नदी तीच आहे, पाणी तेच आहे. अनुकूल होतं तेव्हा सुख आहे आणि तेच पाणी प्रतिकूल झालं की दुःख आहे. थोडं पुढलं सांगू. आमच्याकडे पंढरपुरामध्ये महापूर येऊन गेला आणि त्याच्यानंतर शासनाचे अधिकारी पंचनामे करायला आले. आमच्याही मठात आले. मला म्हटले, बोधले महाराज, तुमच्या मठाची काही पडझड झाली आणि त्यामुळे महापुरामध्ये तुम्हालाही काही आम्ही अनुदान या ठिकाणी बघायला लागलो आहे. पंचनामा केला आणि त्यांनी मला सांगितलं 50,000 रुपये तुम्हाला आम्ही जाहीर करतो. आता बोला, सुखाचं का दुःखाचं? 50,000 म्हणजे काही थोडे काय? मी म्हणेल असला पूर 2-2 दिवसाला यावा. 50 म्हणजे काही थोडे झाले काय? 50,000 रुपये मला त्यांनी चेक दिला. मला सुख झालं. बरोबर आहे. तो 50,000चा चेक मी बँकेत दिला, ती वटलाच नाही. आता बोला, अनुदानाची चेक अशीच असतात बऱ्याचदा, ते नुसते जाहीर केले जातात, ते वटलंच नाही महाराज. आता काय झालं? दुःख. म्हणजे वस्तू अनुकूल झाली की सुख आहे आणि वस्तू प्रतिकूल झाली की दुःख आहे. आता मला जे बोलायचं आहे ते नीट ऐका. मानसशास्त्र आम्हाला सांगतं, वस्तूच्या अनुकूल प्रतिकूलतेवर सुख दुःख आहे. ज्ञानोबा बोलतात, जर वस्तू अनुकूल झाली की सुख असेल आणि वस्तू प्रतिकूल झाली की दुःख असेल, तर मग सुख आल्यानंतर का हुरळून जातो, दुःख आल्यानंतर का डोक्याला हात लावून बसतो? कारण या सगळ्या संकल्पना मनावर अवलंबून आहेत. म्हणून सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे. हे पहिलं उत्तर. समजा हे उत्तर फारसं नाही भावलं, मी दुसरं देतो. हे नाही जमलं, दुसरं देतो. माझा स्वभाव असा आहे, जोपर्यंत तुम्ही कळालं म्हणून मान डोलून होय म्हणत नाही तोपर्यंत सोडायचं नाही. हा आपला स्वभाव आहे. आमच्या माधव महाराज आहेत, त्यांना विचारा, ते बऱ्याचदा माझ्याबरोबर असतात, त्यांना विचारा. मी दुसरा विचार सांगतो. माझा मुद्दा तोच आहे, सुख आल्यानंतर हुडून जाऊ नका.
आणि दुःख आल्यानंतर डोक्याला हात लावून बसू नका, असं ज्ञानोबाराय बोलतात. पहिलं उत्तर मी दिलं, सुख दुःख हे मनाच्या अनुकूल प्रतिकूलतेवर अवलंबून आहे, म्हणून सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे. आता दुसरं उत्तर देतो जरा कर्मशास्त्रातून. एक झालं मानसशास्त्रातून, आता दुसरे देतो कर्मशास्त्रातून. रामायणातला एक विषय आहे, सगळ्यांना माहीत असल्यामुळे मी थोडा धावता घेतो. रामायणामध्ये असा आहे, रामचंद्र प्रभू वनवासाला निघाले. आता प्रभू रामचंद्र वनवासाला निघाल्यानंतर पहिल्यांदा जातात ते कौसल्या मातेच्या जवळ जातात आणि पाया पडतात आणि सांगतात, आई निघालो. आता कौशल्याला कळे ना, हा कुठं निघाला, राज्याभिषेक आहे आणि कुठं निघाला. म्हटले, अरे बाबा तुझा राज्याभिषेक आहे उद्या, कुठं निघाला. याचा अर्थ रामचंद्र प्रभूंना वनवास सांगितलाय हे कौशल्येला माहीत नाही. नीट ऐका. आता वनवास कुणी सांगितला, राजा दशरथाने. कुणाचा ऐकून सांगितला, कैकेयीचं. म्हणजे रामाच्या वनवासाची चर्चा कोणात झाली, दशरथ आणि कैकेयीमध्ये. म्हणजे कुठं झाली, कैकेयीच्या महालामध्ये. आता थोडं पुढचं ऐका. म्हणजे आपल्या शेजारी, कैकेयीचा महाल शेजारी आहे, शेजारी काय घडलंय हे जिला माहीत नाही तिचं नाव कौसल्या. कळलं का नाही कौसल्या. आपल्या शेजारी काय घडतंय हे जिला माहीत नाही तिचं नाव कौसल्या. नाही कळलं तर दुसरं सांगतो. अख्ख्या गावात कुठं कुठं काय काय घडतं हे जिला माहिती तिचं नाव मंथरा. कौसल्या कळाली का. मला मंथरा नाही सांगायची, मला मंथरा सांगायची नाही, पण ती मंथरा का सांगितली, कौसल्या कळावी म्हणून. कळाली का. बघा, कौसल्या कुशला हा बुद्धी यशेचा हा कौशल्य. हा रामायण आम्हाला सांग. कौसल्या ती सद्विद्या, सुमित्रा ती शुद्ध मेधा, कैकेयी ती अविद्या, कुविद्या, मंथरा ती पासी. एकनाथ महाराज भावार्थ रामायणामध्ये बोलतात, कौसल्या ती सद्विद्या. आता ऐका, त्या कौसल्याने विचारलं, अरे कुठं निघाला, उद्या राज्याभिषेक आहे. ऐका, रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, आई उद्या माझा राज्याभिषेक नाही, उद्या भरताचा राज्याभिषेक आहे. हे सगळं राज्य भरताला दिलंय. आता शेवटी आई आहे, तिनं ऐकलं, क्षणभर स्थिर झाली, खिन्नता आली, पण पुढच्या क्षणामध्ये अवसान सगळं एकवटलं आणि कौशल्याने विचारलं, ते जाऊ दे, तुझ्या वाट्याला काय आलंय, याच्यातून काय शिकावं. म्हणजे ऐकल्यानंतर एक क्षणभर कौसल्या खिन्न झाली, पण ती खिन्नता फार वेळ न ठेवता पुन्हा मोठ्या उमेदीने कौसल्याने विचारलं, तुझ्या वाट्याला काय आलंय. याच्यावर रामायणावर ज्यांनी ज्यांनी लिखाणं केलेत ना, त्यांनी एक अर्थ इतका गोड काढला याचा. त्यांनी एक अर्थ असा सांगितलाय की याच्यातून काय शिकावं. माणसाच्या जीवनामध्ये एखाद्या वेळेस दुःख जरी आलं तरी त्या दुःखाला फार वेळ न कवटाळता पुढल्या प्रवासाला माणसाने लागावं, हे ज्या चरित्रातून शिकावं तिचं नाव आहे कौसल्या. तिचं नाव कौसल्या. कौसल्याने विचारलं, तुझ्या वाट्याला काय आलंय. आता ते रामप्रभूंनी सांगितलं, आई माझ्या वाट्याला फार आलंय. म्हटलं, म्हणजे अरे काय वाट्याला आलं. अयोध्येचं राज्य तर भरताला दिलं. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, आई मर्यादित असलेलं अयोध्येचं राज्य माझ्या वडिलांनी भरताला दिलं, मर्यादित असलेलं अयोध्येचं राज्य माझ्या वडिलांनी भरताला दिलं, पण अमर्याद असलेलं वनाचं राज्य माझ्या वडिलांनी मला दिलं. म्हटलं, वनवासाला वनाचं राज्य म्हणणं ही सोपी गोष्ट नाही, याला दृष्टीच तेवढी लागेल. थोडं पुढं बोलतो, वनवासाला वनाचं राज्य म्हणण्याकरता रामच पाहिजे, त्याच्याकरता राम पाहिजे, सामान्य माणसाला होणार नाही. झालं. रामचंद्र प्रभू पुढे निघाले. असं सांगतात की सीतेकडे गेले आणि सीतेला सांगितलं, सीते मी निघालोय. म्हटले, कुठं. वनवासाला निघालोय. मग काय करायला लागला, तुला विचारतोय. मला काय विचारायला लागलाय, तुझी परवानगी घेतोय. आता ऐका, मी जे अभ्यासलं रामायणातून, हे ऐकल्याबरोबर सीतेने रामचंद्र प्रभूंकडे बघितलं आणि विचारलं, प्रभू तुम्ही माझी परवानगी घेण्याकरता आलात. हो. सीतेने सांगितलं प्रभू रामचंद्रांना, प्रभू बहुतेक तुमचा वेदांताचा अभ्यास कमी आहे, तुम्हाला तत्वज्ञानाचा अभ्यास कमी आहे. कोण म्हणतंय, सीतामाई. कोणाला म्हणते, रामप्रभूला. नीट ऐका, हे म्हणावं कुणी, सीतेनेच म्हणावं. लक्ष, रामाला बोलणं म्हणजे काही सोपी गोष्ट आहे काय, हे सीतेनेच म्हणावं. वेदांताचा अभ्यास कमी आहे. आपल्याला तसं म्हटलं जात नाही. भारत महाराज, आपल्याला काय म्हटलं जातं, तुम्हाला काय डोक्याचा भाग आहे का. हे ऐकून डोक्याचा फेटा घेऊन घरून निघतो आपण, ही गोष्ट निराळी, ही गंमत आहे. पण सीतामाईनी सांगितलं, तुम्हाला बहुतेक वेदांताचा अभ्यास कमी आहे. म्हटले, का. तुम्ही कुणाला विचारता. म्हटले, तुला विचारतो. सीतामाईनी विचारलं, प्रभू विचारण्याकरता किती जण लागतात. म्हटले, दोघं. सीतामाईनी विचारलं, इथं दोघं कोण आहेत. प्रभू रामचंद्रांनी सांगितले, एक मी आणि दुसरी तू. सीतामाईनी प्रभू रामचंद्रांना विचारलं, प्रभू मी तुमच्या दृष्टीने तू कधी झाली. कळलं का. बघा आता हे
मी तुमच्या दृष्टीने तू कधी झाली? ज्या अर्थी तुम्ही मला तू म्हणता याचा अर्थ मी कुणीतरी तुमच्यापेक्षा वेगळी झाली, आणि मी तुमच्यापेक्षा वेगळी झालीच कधी हे मला अगोदर सांगा. कारण मी तुमच्यापेक्षा वेगळी नाहीये. पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता ना. मी म्हणजे कोण आहे? जसं रामचंद्र प्रभू म्हणजे साखर आहे तर त्याच्यातली गोडी म्हणजे सीतामाई आहे. रामचंद्र प्रभू फूल आहे तर त्याच्यातला सुगंध म्हणजे सीतामाई आहेत. रामचंद्र प्रभू पद आहे तर त्याच्यातला अर्थ म्हणजे सीतामाई आहेत. रामचंद्र प्रभू चित्त आहे तर त्याच्यातलं चैतन्य म्हणजे सीतामाई आहे. मग सुगंधाला फुलापासून वेगळं करता येतं का? तुम्ही जिथं तिथं मी येणार. निघाले, पुढे गेले, लक्ष्मणाकडे गेले. ते लक्ष्मणाला सांगितलं मी निघालोय. म्हणजे कुठं? वनवासाला. का? त्याला काहीच माहीत नव्हतं. ते सगळं सांगितलं, मंथरा काही सगळं प्रकरण सांगितलं. ते ऐकल्यानंतर एका गीताप्रेसच्या अंकामध्ये असं लिहिलंय, ते ऐकल्यानंतर लक्ष्मणाने प्रभू रामचंद्रांना सांगितलं, दादा तू वनवासाला जायची गरज नाही. म्हणले नाही, काही सांगितलं नाही, आपल्याकडे त्याच्यावर एक उपाय आहे. म्हणले काय? एक काम करू म्हटले. काय करू? कैलाच मारून टाकू, विषय संपतोय म्हटले. पुढचा सगळं मुळावरच घाव म्हटले, विषयच मिटला म्हटले. काही नाही, कुठे डोक्यात आणायचंच नाही काही. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं मातृदेवो भव हे सांगायला आलोय मी, असं होत नाही. लक्ष्मणाने सांगितलं मीही येणार. ठीक आहे. राम निघाले, लक्ष्मण निघाले, सीतामाई निघाले. निघाल्यानंतर हे तिघही पहिला मुक्काम गुहकाकडे केला. रात्रीची वेळ होती. एका पातळ्यावर राम सीता त्यांना झोपण्याची शय्या तयार केली. रात्रभर लक्ष्मण जागा आहे, पायाजवळ गुहक बसलेला आहे. आता नीट ऐका, मला जे सांगायचं आहे तो श्लोक मला महत्त्वाचा सांगायचा आहे. आणि मग रात्रीच्या वेळेला जागा असताना लक्ष्मणाने गुहकाने लक्ष्मणाकडे पाहिलं आणि सांगितलं, दादा काय म्हटली विचित्र गती आहे, किती विचित्र झालं म्हटले. म्हटले का? जे राम काल सुवर्ण महालामध्ये झोपायला होते आज ते माझ्या ठिकाणी पाचोळ्यावरच्या शय्येवर झोपलेले आहेत. ज्या रामाला काल एवढा मोठा महाल झोपण्याकरता होता आज मात्र उघड्यावर झोपावं लागायला लागलंय. आणि बोलता बोलता तो गुहक म्हटला, हे सगळं त्या कैकेयीमुळे झालं. बरं, हे सगळं त्या कैकेयीमुळे झालं. हे ऐकल्यानंतर लक्ष्मणाने जे उत्तर दिलं ते उत्तर मला फार महत्त्वाचं आहे. अध्यात्म रामायण नावाचं एक रामायण आहे, ते व्यास महर्षींचं आहे. आणि त्याच्यात तो श्लोक असा टाकलाय, लक्ष्मणाच्या मुखात दिलाय. लक्ष्मणाने सांगितलं, गुहका असं म्हणू नकोस, नीट ऐक. सुखस्य दुःखस्य नकोपि दाता परो ददाती इति कुबुद्धी रेषा अहम करोमी इति व्रताभिमानाः स्वकर्मसूत्र ग्रथितो हि लोकाः. अशी भाषा वापरली. ती भाषा अशी आहे, सुखस्य दुःखस्य नकोपि दाता, या जगामध्ये सुखाचा दुःखाचा कोणी दाता नाही. परो ददाती इति कुबुद्धी रेषा, दुसऱ्यामुळे दुःख झालं हे म्हणणं तर केवळ कुबुद्धी आहे. अहम करोमी, मी केलं असं म्हणणं हा व्रताभिमान आहे. मग या जगामध्ये जे सुखदुःख भोगावं लागतं त्याचं कारण काय? लक्ष्मणाने सांगितलं, स्वकर्मसूत्र ग्रथितो ही लोकाः, ज्या पद्धतीचं कर्म असतं त्या पद्धतीची कर्माची सुखदुःखाची फळं भोगावी लागतात. आता नीट ऐका, जर ज्या पद्धतीचं कर्म असेल त्या पद्धतीची सुखदुःख या जीवाला भोगावी लागत असतील तर ज्ञानोबाराय बोलतात, सुखी संतोषा का यावे दुःखी विषादा का भजावे. म्हणजे सुखी संतोषा न यावे दुःखी विषादा न भजावे. विठाला माझा मुद्दा असा चाललाय, समाधान म्हणजे सुखदुःखाच्या पलीकडे पोहोचणं. माझा मुद्दा चाललाय, समाधान म्हणजे सुखदुःखाच्या पलीकडे पोहोचणं. पहिला मी अर्थ सांगितला, सुख आणि दुःख हे मानसशास्त्राच्या दृष्टीने मनाने निर्माण झालेल्या संकल्पना आहेत, म्हणून सुखी संतोषा न यावे दुःखी विषादा न भजावे. दुसरा अर्थ सांगितला, आपण केलेलं जे कर्म आहे त्या कर्माची फळं म्हणजे सुखदुःख आहेत, म्हणून सुखी संतोषा न यावे दुःखी विषादा न भजावे. या दोनहीवर मुद्द्यावर नाही फार भावलं तर मी एक तिसरं उत्तर देतो. आता तिसरं देतो, पण जरा बारीक ऐका. मी अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीने बोलतो. मी पहिलं उत्तर मानसशास्त्रातून दिलं, दुसरं उत्तर कर्मशास्त्रातून दिलं, आता तिसरं उत्तर मी अध्यात्मशास्त्रातून देतो. बारीक ऐका. उत्तर असं दिलंय, सुख आल्यानंतर का हुरळून जाऊ नये आणि दुःख आल्यानंतर का डोक्याला हात लावून बसू नये. शास्त्र आम्हाला असं सांगतं, अहो सुख म्हणजे तरी काय आणि दुःख म्हणजे तरी काय. बारीक ऐका. सुख या शब्दाचा अर्थ एखाद्याला विचारलं, म्हणले का तुमच्या जीवनात एवढी सुख दिसून यायला लागली, फार सुख तुमच्या जीवनात आली, काय तुम्हाला घर नव्हतं घर मिळालं, तुम्हाला नोकरी लागत नव्हती नोकरी लागली, तुमचं लग्न होत नव्हतं, आता हे तर फारच महत्त्वाचं आहे अलीकडल्या काळामध्ये, तुमचं होत नव्हतं
ते लग्न झालं आणि मग तुमचं लग्न झालं, तुम्हाला नोकरी मिळाली, तुम्हाला घर मिळालं, इतकी सगळी सुख तुमच्या जीवनात दिसून येत आहेत. काय काय नेमकं? तो बोलणारा, उत्तर देणारा माणूस एवढंच म्हणतो, महाराज काही असो, काहीतरी पुण्य उदयाला आलंय. उत्तर काय देता तुम्ही? काहीतरी पुण्य उदयाला आलंय म्हणून इतकी सगळी सुख आहेत. बरोबर आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये असलेलं जे पुण्य आहे त्या पुण्याचं फळ म्हणजे काय आहे? सुख आहे. बरोबर आहे. आता दुसरं ऐका. एकाला विचारलं, का रे बाबा तुझ्या जीवनात एवढी दुःख? तुझ्या घरावर जप्ती आली, तुझी नोकरी गेली, तुला रोग झाला, तुला ऑपरेशन करावे लागले, तुला अपघात झाला, अरे इतकी दुःख कशी? शत्रूवर सुद्धा येऊ नये इतकी दुःख तुझ्या जीवनात आली, अरे कसं काय? तो उत्तर देणारा माणूस एकच देतो, काही म्हणा महाराज, इतकी सगळी दुःख माझ्या जीवनात येऊ लागली आहेत, काहीतरी पाप आडवं आलंय. काय उत्तर देता? आता तुम्ही जुनी मंडळी आहेत, माझ्यापेक्षा आदरणीय ज्येष्ठ मंडळी आहेत, अनुभवी मंडळी आहेत, तुम्ही काय उत्तर देता? काहीतरी पाप आडवं आलंय. म्हणजे पाप आलंय म्हणजे दुःख याचा संबंध कुठं लावता? पापाशी. म्हणजे आपल्या जीवनात असलेलं जे पाप, त्या पापाचं फळ म्हणजे काय? दुःख. नीट आहे का आता? म्हणजे आपल्या जीवनात असलेलं जे पुण्य, त्या पुण्याचं फळ म्हणजे काय? सुख. आणि आपल्या जीवनात घडलेली जी पापं आहेत त्या पापाचं फळ म्हणजे काय? दुःख. आता एक नियम सांगतो. नियम असा आहे, फळ मिळालं की साधन संपून जातं. नियम काय आहे बघा. फळ मिळालं की साधन संपून जातं. सुख नावाचं फळ मिळालं की पुण्य नावाचं साधन संपलं. दुःख नावाचं फळ मिळालं की पाप नावाचं साधन संपलं. बरोबर आहे. ऐका. म्हणजे सुख म्हणजे काय? पुण्य संपन्न म्हणजे सुख. आणि दुःख म्हणजे काय? पाप संपन्न म्हणजे दुःख. थोडं शास्त्रीय भाषेत बोलू. पुण्याचा क्षय म्हणजे सुख आहे, पापाचा क्षय म्हणजे दुःख आहे. आता पुन्हा ऐका. सुख म्हणजे काय? पुण्याचा क्षय. सुख म्हणजे काय? पुण्याचा क्षय. ज्ञानोबाराय बोलतात, अरे बाबा सुख आल्यानंतर उड्या मारू नको. का मारू नको? अरे पुण्याचा क्षय झाला ना. सुख आल्यावर उड्या मारू नको. का? पुण्याचा क्षय झाला ना, म्हणून सुखी संतोषा न यावे. आणि दुःख आल्यानंतर डोक्याला हात लावून बसू नको. का? अरे दुःख म्हणजे काय? पापाचा क्षय झाला ना, मग पाप गेल्यानंतर कशाला डोक्याला हात लावून बसला? म्हणून दुःखी विषादा न भजावे. याचा अर्थ सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे. विठाला या सुखदुःखाच्या पलीकडे पोहोचावं. आणि या सुखदुःखाच्या पलीकडे पोहोचणं ही खरी समाधानाची स्थिती आहे. द्वंद्वाच्या पलीकडे पोहोचणं ही खरी समाधानाची स्थिती आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या स्थितीमध्ये आहेत. आता सुखदुःखाच्या पलीकडे पोहोचलेले तुकोबार आहे. वृत्ती निवृत्ती झालेले तुकोबार आहे. चित्त न राहता चिदरूप झालेले तुकोबार आहे. मन न राहता न मन या स्थितीमध्ये गेलेले तुकोबार आहे. एकाने विचारलं, महाराज इतक्या समाधानामध्ये तुम्ही दिसता, याच्याकरता नेमकं काय करावं लागेल? याच्याकरता नेमकं काय करावं लागेल? महाराजांनी त्याला एक प्रश्न विचारला, तुला समाधान कधी कधी पाहिजे का सदा पाहिजे? प्रश्न विचारला, तुला समाधान कदा कदा पाहिजे का सदा पाहिजे? तो म्हटला सदा पाहिजे. मग नीट ऐक, जर सदा समाधान पाहिजे असेल तर त्याच्याकरता नामस्मरण सुद्धा सदाच करावं लागेल. सदा
नामघोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. महाराज सांगतात तेने सदा चित्ता समाधान. समाधान सदा, तर नामघोष सदा. नामघोष सदा, नामघोष कदा कदा, समाधान कदा कदा. त्यामुळे नाम जर सदा तर समाधान सुद्धा सदा. सदा या शब्दाचा अर्थ काय? सतत. गीता काय सांगते? सततम कीर्तयन्तो मा यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. अखंड नारद भक्ती सूत्रामध्ये सूत्र आहे, अव्यावृत भजनाथ. किंवा तुकोबऱ्यांचे शब्द याच्या करतायत. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी पांडुरंग किंवा दिनरजनी हाची धंदा गोविंदाची पुवाडी. आता आम्हाला याच्याशिवाय दुसरं काही माहीत नाही. गमतीने असं सांगितलं जातं, तुकाराम महाराजांच्या देहूमध्ये एक मनुष्य तुकोबऱ्यांकडे गेला. रस्त्याने चालत होते. तुकोबरे थांबा थांबा. तुकोबरे म्हटले का रे बाबा? त्यांना काही नाही, माझं तुमच्याकडे एक काम आहे. तुकाराम महाराजांना हसू यायला लागलं. तो म्हटलं काय झालं हसायला? ते म्हटले तू माझ्याकडे काम आहे म्हटलं ना, याचं हसू आलं. म्हटले का? कारण अख्ख्या देहूतले लोक म्हणतात मी काहीच कामाचा नाही, तू काय काम काढलं माझ्याकडे? सगळं गाव म्हणायला लागलं कामाचं नाही, तू काय काढलं? तो म्हटला नाही नाही आहे काम. म्हटले काय? काही नाही, तुम्ही उद्यापासून माझ्या शेतामध्ये यावं, भजन करावं, ते भजन मी ऐकावं, एवढंच काम आहे. महाराज पुन्हा हसायला लागले. म्हटले का? मला जे काम येतंय तेच सांगितलं, हे बरं केलं म्हटले. मला याच्याशिवाय काही दुसरा धंदाच नाही म्हटले. दिनरजनी हाची धंदा, दुसरं काही नाही. तो म्हटला मग महाराज उद्या? हो नक्की. थोडं पुढं गेलेला माघारी आला. तो म्हटला महाराज पण येताना ते टाळ पकवास तुमचं घेऊन या बरं काय. तुमचं घेऊन या, आमच्याकडे काही नाही. लोक आम्हाला सुद्धा आता कीर्तनाच्या ज्या तारखा देतात, मला तर एकाने अशी तारीख दिली, सगळं तुमचं गुत्त. तुम्हाला सुद्धा म्हणतात ना पूजा अंतर करताना सगळंच घेऊन या म्हणतात, तसं आम्हाला सांगतात सगळं तुम्हाला म्हटले गुत्त. ते म्हणले तुमचं टाळ घेऊन या पकवास. महाराज म्हटले हरकत नाही. दुसऱ्या दिवशी गावात ही बातमी सगळीकडे कळाली. सायंकाळच्या वेळेला काही गावातली शहाणी सुरती माणसं त्याच्याकडे गेली, त्या शेतकऱ्याकडे. त्याला म्हणाले का रे तू तुकाराम महाराजांना उद्या शेतात बोलवलं? हो. त्यांचं भजन चालू करणार? हो. ते भजन ऐकणार? हो. वेळ लागलं का तुला? जी माणसं तुकाराम महाराजांच्या नादी लागली, संसाराचं वाटोळं झालं, तू कशाला लागला हे करायला? तो म्हटलं तुमचं बोलून झालं का? हां झालं. मग नीट ऐका, मी तुकाराम महाराजांना उद्या शेतात का बोलवलं त्याचं कारण आहे, मला सध्या पाखरं राखण करण्याकरता एका गड्याची गरज आहे. कळलं का? बघा आता ह्याचा विचार. म्हटले मग असल्या दिवसात कुठून गडी शोधायचा? महाराजांना आणणार. टाळ पकवाजाचा आवाज आला की शेतातली पाखरं, टाळाचा आवाज आला की पाखरं राहतील का? अहो टाळाचा आवाज आला की माणसं उठून चालली, पाखराचं काय घेऊन बसला? माणसं सुद्धा म्हणतात यांचं झाल्यावर गावात जाऊ आता. म्हटलं असं आहे. ते सगळे म्हटले अरे वा हुशार आहे. दुसऱ्या दिवशी महाराज आले, कट्टा केलेला होता. महाराजांनी भजन करायला सुरुवात केली. आता ते महाराजांचं भजन. गंमत सांगू, त्या शेतामध्ये कणसावर बसलेली तर पाखरं भजन ऐकतच होती, पण भजन इतकं गोड होतं, दुसऱ्याच्या शेतातली पाखरं उठून याच्या शेतात बसायला लागली. आणि महाराजांनी त्या सगळ्या पाखरांकडे बघून म्हणावं, सर्वात्मकपण माझे हिरोनी नेतो कोण, अवघी भूते साम्य आली देखील म्या काही होती विश्वास होतो खरा मग पांडुरंग कृपेचा. म्हणजे सतत भगवत नामचिंतन हा जवळच्यावर सुद्धा कसा परिणाम घडतो महाराज सांगतात, सदा नामघोष. आता आणखीन एक प्रश्न आहे, महाराजांनी असं का म्हटलं नाही हो? सदा कर्मघोष, सदा ज्ञानघोष, सदा योग घोष, नाही सदा नामघोष. मला एक प्रश्न उपस्थित करायचा आहे. कर्म ज्ञान योग जप तप इतकी साधनं आहेत ना, मग या सगळ्या साधनांना परमार्थामध्ये महत्व नाहीये का? तुम्ही जर नामाचाच इतका आग्रह धरत असाल तर बाकीच्या साधनांना महत्व नाहीये का? किंमत नाही का? आता नीट ऐका, इतर साधनांना किंमत आहे का नाही याच्यावर मी 2 उत्तरं देतो. पहिलं उत्तर माझं आहे, इतर साधनांना किंमत आहे, आणि दुसरं उत्तर आहे किंमत नाही. तुम्ही म्हणाल दोन्हीकडनं बोलायला लागलात. वकील लोक तीच धंदे करतात सध्या अलीकडल्या काळात, दोन्हीकडनं बोलायला लागलात. असं कसं काय? किंमत आहेही म्हणता आणि किंमत नाही म्हणता. सांगतो, किंमत आहे कधी आणि किंमत नाही कधी. नीट ऐका, एवढा दोहा ऐका. किंमत कधी आहे? कर्मज्ञान योगाधिक साधनांना कधी किंमत आहे आणि कर्मज्ञान योगाधिक साधनांना कधी किंमत नाही. कबीर महाराजांचा एक दोहा आहे. कबीर महाराज असं सांगतात, राम नाम को अंक है सब साधन है सुन, अंक गए कछु हाथ नहीं, अंक रहे 10 गुण. नीट ऐका, राम नाम को अंक है सब साधन है सुन, अंक गए कछु हाथ नहीं, अंक रहे 10 गुण. हा दोहा मी समजावून सांगतो.
इथं नाम नावाचं साधन आहे, पुढं कर्म नावाचं साधन आहे, पुढं ज्ञान नावाचं साधन आहे, पुढं योग नावाचं साधन आहे, पुढं जप नावाचं साधन आहे, पुढं तप नावाचं साधन आहे. ही साधनं सगळी एका रांगेत लिहिली. आता पुढं ऐका. राम नाम को अंक है, याच्यात जे नाम नावाचं साधन आहे त्याच्या ठिकाणी एक असं काढलं. हे जे नाम नावाचं साधन आहे त्याच्या खाली एक ही संख्या केली. पुढं कर्माच्या खाली एक शून्य, ज्ञानाच्या खाली एक शून्य, योगाच्या खाली एक शून्य. कारण दोहा कसा आहे, राम नाम को अंक है सब साधन हे सुन. म्हणजे याच्यातलं नाम म्हणजे एक अंक आहे. एक अंक म्हणा, एक संख्या म्हणा, किंवा एक आकडा म्हणा. आकडा नको, परत गोंधळ होतो. एक अंक घ्या, आपलं हे बरं पडतंय चांगल्या मराठीतलं. अंक हे एक काय आहे, अंक आहे. त्यामुळे नामाच्या खाली काय केला, एक असं लिहिलं. कर्माच्या खाली शून्य, ज्ञानाच्या खाली शून्य, योगाच्या खाली शून्य. आता नीट ऐका. याच्यातला राम नाम को अंक है सब साधन है सुन म्हणजे शून्य आहेत. अंक गये, अंक गये कचो हात नाही. हा एक पुसून टाकला, खाली काय राहिलं, शून्य. मला सांगा शून्याला काय किंमत आहे? मी जर म्हटलं की इथं तुम्हाला 5 शून्य देतो, कोण घेईल? त्याला काही किंमतच नाही ना. अंक गये कचो हात नाही. पण पुढला अंक ऐका, अंक रहे 10 गुण. जर या एकावर 1 शून्य दिला तर मात्र संख्या वाढायला लागते. एकावर 1 शून्य दिला किती झालं, 10. एकावर 2 शून्य झाले 100. एकावर 3 शून्य दिले 1000. एकावर 4 शून्य दिले 10,000. आता बस झालं. हे आपल्या मर्यादा किती आहेत? आपल्या मर्यादा म्हणजे आपल्याला लोक किती देतात एवढंच देतात. त्याच्या पुढचे आपल्याला आकडेही माहीत नाहीत, माहीतही नाही. फक्त एवढं म्हणून म्हणतात महाराज कीर्तन फार चांगलं झालं, एवढंच फक्त. त्याच्या पलीकडे काही नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे एकावर या एक असेल तर या सगळ्या शून्यांना किंमत आहे, पण एक नसेल तर शून्याला काही किंमत नाही. तसं नामस्मरण असेल तर सगळ्या साधनाला किंमत आहे, पण नामस्मरण नसेल तर बाकी सगळ्या साधनाला काही किंमत नाही. म्हणून सदा नामघोष महाराज सांगतात, म्हणून अखंड नामघोष. आणखीन एक विचार सांगतो, आता थोडा कठीण वाटेल पण धावता सांगतो 1 मिनिटामध्ये. नाम घोष आणि परिणाम सदा चित्ता समाधान. हे नामाचा आणि समाधानाचा काय संबंध आहे? हो, काही कार्यकारण भाव आहे का? नाम नावाचं कारण आणि समाधान नावाचं कार्य असं घ्या कळण्याकरता. माती नावाचं कारण आणि घट नावाचं कार्य. म्हणजे घट नावाचं कार्य घडायचं असेल तर माती नावाचं कारण पाहिजेच. तसं समाधान नावाचं कार्य घडायचं असेल तर नामस्मरण नावाचं कारण पाहिजेच. पण संबंध काय त्याचा? त्याचा संबंध काय? याचा एक साधा संबंध सांगून पुढे जातो. मुळात नाम हा शब्द कसा तयार होतो? मराठी व्याकरणामध्ये विग्रह आणि संधी अशा 2 प्रकार आहेत. म्हणजे शब्दांची फोड केली की विग्रह आणि जोड केली की संधी. आता हा जो नाम शब्द आहे की नाही, याचा विग्रह करा. न अधिक आम बरोबर नाम, न अधिक आम बरोबर नाम. आता याच्यातला न म्हणजे काय आणि याच्यातला आम म्हणजे काय कळालं की नाम म्हणजे काय कळतं. न या शब्दाचा अर्थ आहे नष्ट होणं. न म्हणजे नष्ट होणं. राहिलं काय आता आम. आम म्हणजे काय? आयुर्वेदामध्ये आम हा शब्द येतो. कुठे येतो सांगतो. आमाशय आणि पित्ताशय असा जोडून शब्द येतो. त्याच्यात आमाशयाचा अर्थ सांगितला जातो कच्च. म्हणजे न म्हणजे काय झालं, नष्ट, आणि आम म्हणजे काय झालं, कच्च. नीट ऐका. न म्हणजे नष्ट आणि आम म्हणजे कच्च. याचा अर्थ काय? कच्चेपणा नष्ट. म्हणजे जीवाचा कच्चेपणा ज्यांनी नष्ट केला जातो त्याचं नाव नाम. आणि जीवाचा कच्चेपणा नष्ट झाला की जी स्थिती येते त्याचं नाव समाधान. विठ्ठल विठ्ठल. एक अर्थ सांगितला, याच्यावर 11 अर्थ आहेत. गीता प्रेसच्या एका अंकामध्ये याच्यावर 11 पद्धतीचे अर्थ सांगितलेले आहेत. त्याच्यातला मी एक सांगितला. बाकीचे 10 अर्थ सांगण्या इतकी भारत महाराज माझ्याकडे वेळ नाही आणि सगळे अर्थ एका कीर्तनात सांगू नये हा कीर्तनकाराचा नियम आहे. म्हणून मी पुढचं सांगत नाही. सगळंच आता भांडवल जर देऊन टाकलं तर आम्ही काय करायचं पुढल्या वेळेस. त्यामुळे हे एक पण आहेत फार गोड आहे. तुम्ही गीता प्रेसचा भगवन नाम नावाचा अंक पहा गीता प्रेसचा, आणि त्याच्यामध्ये हे सगळे अर्थ केलेले आहेत. मला वेळही माझ्याकडे कमी आहे. मला अगदी वेळेवर पुढच्या सगळ्या गोष्टी उरकायच्या आहेत. सदा नामघोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. महाराज सांगतात नामघोष
असा शब्द वापरला. आणि करू हरिकथा, हा करू शब्द आणि सदा शब्द दोन्हीकडे लावा. सदा नामघोष करू एक आणि सदा हरिकथा करू दोन, असं करा. सदा नामघोष करू आणि सदा हरिकथा करू. परिणाम काय? तेने सदा चित्ता समाधान. आणि एकदा समाधानाच्या स्थितीमध्ये हा जीव पोहोचल्यानंतर काय स्थिती येते त्याचं वर्णन अभंगाच्या दुसऱ्या चरणात. सर्व सुख ल्यालो, सर्व सुख सर्व सुख करू हरिकथा तेनी सदा चित्ता समाधान. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सो विढाला. विचार करताना
पहिल्या चरणाचा विचार आत्तापर्यंत आपण करून आलो. सदा म्हणजे काय कळालं, नामघोष करू हरिकथा, आणि त्याचा अर्थ करताना समाधान म्हणजे काय इथपर्यंत पोहोचलो. आता समाधानाच्या स्थितीमध्ये पुढं काय अवस्था आहे, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. किती गोड शब्द महाराजांचे आहेत पहा. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार. आता हे कोणते अलंकार परिधान केले, दोन पद्धतीचा विचार करता येईल. कर्म ज्ञान योगाधिक या सगळ्या मार्गांचा विचार केला तर हे अलंकार परिधान केले असं म्हणा. त्याच्याही पेक्षा दैवी संपत्तीच्या 26 गुणांचा विचार करा. ते दैवी संपत्तीतले जे 26 गुण आहेत ना, त्या 26 गुणांना एका अर्थाने अलंकारच म्हणा, असे अलंकार परिधान केले म्हणा. आणि याहीपेक्षा दोन्हीपेक्षा एक तिसरं उत्तर देतो म्हणजे कळेल. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार याचं उत्तर देताना महाराजांचंच एक प्रमाण आहे. उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे. परमतत्वाच्या प्राप्तीची चिन्ह अंगावर उमटलेली दिसून आली. आणि मला वाटतं ती चिन्ह म्हणजे अलंकार धारण केले. कोणते अलंकार चिन्ह धारण केली? 5 चिन्हांचा विचार केला जातो. अभिन्नता, अभयरूपता, अजन्मस्थिती, अनन्यता आणि आनंदरूपता. अभिन्नता, अभयरूपता, अजन्मस्थिती, अनन्यता आणि आनंदरूपता. मला वाटतं या 5 चिन्हांचा किंवा या 5 ठस्यांनाच अलंकार म्हणा. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार. आता हे प्रत्येकाचा विस्तार आहे. अभिन्नता म्हणण्यामध्ये भेद नाही सर्वात्मना नारायणा तुझं मज. अभयरूपता म्हणण्यामध्ये आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोक्य. अजन्मस्थिती म्हणण्यामध्ये त्यांची सरली एरधार झाला सफळ व्यापार. अनन्यता म्हणण्यामध्ये एक धरीला चित्ती आम्ही रकुमाईचा पती. आणि आनंदरूपता म्हणण्यामध्ये आनंदाची डोही आनंद तरंग. या सगळ्या अलंकाराचा परिधान आता आम्ही अंगावर केलेला आहे. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार. आता कोणत्या स्थितीत आहेत? आनंदे निर्भर डुल्लत असो. मला कधी कधी महाराजांच्या अभंगाचा अभ्यास करताना आश्चर्य वाटतं. आनंदे एवढंच नाही, निर्भर आणि त्याच्या पुढं डुल्लत असो. जरा पुढं बोलू. आनंदे डुल्लत असो असं नाही, आनंदे निर्भर डुल्लत असो. ऐका, आनंदे डुल्लत असो असं नाही, आनंदे निर्भर. हे निर्भर आहे बरं का, निर्भय नाही. निर्भर वेगळं, निर्भय वेगळं. आनंदे निर्भर डुल्लत असो. मला उगी कधी कधी वाटतं, समजा महाराजांनी जर असं म्हटलं असतं सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे डुल्लत असो, कळलं असतं ना. हे निर्भर म्हणायची काय गरज आहे? हे निर्भर लिहायची त्याच्यामध्ये काय गरज आहे? कोणीतरी भजन करणारी चाल म्हणणारी माणसं म्हणतील नाही नाही ते चाल म्हणताना टाळात बसत नाही, ते निर्भर पाहिजे त्याच्याशिवाय टाळात बसत नाही. मी थोडा पुढचा प्रश्न बोलतो. असं कसं बसत नाही? अलीकडल्या काळात तुम्ही काहीही टाळात बसवायला लागला याची काय अडचण आहे? आता काहीही ज्याचा आणि आपला टाळाचा सुतराम संबंध नाही. आमच्या कानावर संस्कार असे आहेत. सद्गुरू दादा इथं आहेत, सद्गुरू काका इथं आहेत. आमच्या कानावर लहानपणापासून संस्कार असे आहेत. ज्ञानोबराय तुकोबराय आदी करून वारकरी सांप्रदायिक संतांच्या प्रमाणाशिवाय अन्य कोणत्याही काव्याला टाळ मृदंग वाजवू नये. विठ्ठल धनु महाराज आणि अन्य मंडळी सगळे आहेत. चालीसुद्धा कशा असाव्या विचारा त्यांना. ही मंडळी त्यातली भजनातली तरबेज मंडळी आहेत. म्हणजे माझ्या कानावर संस्कार असे आहेत वारकरी चालीबद्दल की चाल म्हणतानाच तुकोबरांना काय म्हणायचं आहे हे त्या चालीतून कळावं, त्या चालीतून कळावं. कारण त्या अभंगाला त्या रसयुक्त चाल असते. कारुण्याचे अभंग असतील किंवा शृंगाराचे अभंग असतील तर त्या पद्धतीने चाली लावल्या जातात. आपल्याकडे काही वेळेला त्या अभंगाला त्याच चाली. आम्ही पालखी सोहळ्यामध्ये चालत असताना ते शिरवळकरांच्या दिंडीत भारत महाराज आपली अनेकदा भेट होत होती. चालत होतो आणि मग योगिया दुर्लभला एक चाल त्यांच्याकडे म्हटली जायची, फार गोड होती, मला फार आवडायची. रोज मी ती चाल ऐकायचो. वारी संपल्यानंतर रोज तीच अभंगाला चाल असायची. योगिया दुर्लभ म्हटलं की तीच चाल. मी वारी झाल्यानंतर एके दिवशी दादा महाराज होते तेव्हा, शिरवळकर दादा, मी त्यांना विचारलं, म्हटलं अहो या अभंगाला हीच चाल म्हटली जाते, 18 दिवस झालं त्या अभंगाला तीच चाल आहे. मला त्यांनी सांगितलं 18 दिवसाचं काय घेऊन बसला, गेली 200 वर्ष झालं त्या अभंगाला तीच चाल आहे म्हटलं. 200 वर्ष झालं. आणि मग मला तेव्हा त्यांनी एक वाक्य सांगितलं, माधव महाराज अलीकडल्या काळामध्ये त्या अभंगाच्या त्या चाली जपून ठेवणं हे सुद्धा वारकरी संप्रदायाचं चालीचं वैभव आहे असं म्हटलं. त्या अभंगाला त्या चाली जपून ठेवणं हे सुद्धा खऱ्या अर्थाने वैभव आहे. त्यामुळे त्या अभंगातून त्या चालीतून कळतं की त्यातून काय म्हणायचं आहे. तसं आनंदे निर्भर डुल्लत असो, हा निर्भर शब्द का घातला असेल
निर्भर शब्दाचे 2-3 अर्थ माझ्या समोर आहेत शब्दकोशातून. एक अर्थ केलाय चिंतारहित होणं म्हणजे निर्भर, दुसरा अर्थ केलाय तृप्त होणं म्हणजे निर्भर, आणि तिसरा अर्थ केलाय परिपूर्ण होणं म्हणजे निर्भर. नीट ऐका. म्हणजे आनंदे निर्भर डुल्लत असो, याच्यात आनंदे चिंता मुक्त होऊन डुल्लत असो 1, आनंदे तृप्त होऊन डुल्लत असो 2, आणि आनंदे परिपूर्ण होऊन डुल्लत असो 3, असे अर्थ निघाले. आता याचे विस्तार आहेत पुन्हा. आता पुन्हा एक प्रश्न आहे, हे परिपूर्ण असा शब्द का वापरला? मी थोडं पुढं बोलतो. पूर्ण नाही, परिपूर्ण. निर्भर शब्दाचा अर्थ पूर्ण नाही, निर्भर शब्दाचा अर्थ परिपूर्ण. तुम्ही म्हणाल पूर्ण म्हटलं काय आणि परिपूर्ण म्हटलं काय? नाही नाही, याच्यात फरक आहे. अपूर्ण वेगळं, पूर्ण वेगळं आणि परिपूर्ण वेगळं. वैकुंठवासी जगन्नाथांना सांगायचे. आता अण्णांची कीर्तनं खूप काका तुम्ही किंवा आपल्या फळावरच्या लोकांनी ऐकली, कारण अण्णांची कीर्तनं कार्तिकीमध्ये पंढरपुरामध्ये जी व्हायची, तर बऱ्याच वेळेला अण्णांचं कीर्तन ऐकलं की वारी झाली असं समजायचे लोक. इतकं ते कीर्तन भावपूर्ण आणि विद्वत्पूर्ण असं असायचं. जगन्नाथांना असं म्हणायचे, आम्ही जे काही फार त्यावेळेस ऐकायला मिळालं नाही, पण जे काही थोडंफार अलीकडल्या काळात आम्ही यूट्यूबला ऐकतो. अण्णासाहेब अलीकडल्या काळात जे थोडंफार ऐकतो यूट्यूबला, थोडंफार ऐकतो म्हणजे यूट्यूबला जे थोडंफार ऐकण्यासारखं आहे. माझं बोलणं कळालं का बघा? नाहीतर अलीकडल्या काळामध्ये ते यूट्यूबवाले सुद्धा ते थंबनेल टाकताना सुद्धा इतकं विचित्र टाकतात. एका कीर्तनकाराच्या समोर थंबनेल टाकलं होतं, तडका कीर्तन. तडका असतंय भाई कीर्तन कुठं? काय टाकावं आपण लिहावं हेही कळत नाही. मी इथल्या वैभव तुला नाही म्हणत, किंवा तुमचे ते MD लय वगैरे तुम्हाला नाही म्हणत मी बघा तुम्ही काही अशी गमतीचे एक गायक आहेत, चांगले आळंदीचे गायक आहेत, मी नाव नाही सांगत. त्यांचं नाव मी सर्च केलं त्यांची चाल ऐकण्याकरता. त्यांच्या पुढं थंबनेल टाकलं होतं, भयानक चाल. आता चाल कुठं भयानक असते भाई? एखाद्या वेळेस म्हणणारा भयानक असेल, नाही असं नाही, पण चाल कुठं असते का? म्हणजे आपण आपल्या यूट्यूबच्या चॅनलला व्ह्यूज वाढाव्या, TRP वाढावा म्हणून आपण त्याच्यासमोर काय शब्द टाकतोय हे आपल्याही लक्षात येत नाही. दुर्दैवाने आपल्याला माहीत नाही. यूट्यूबवरची कीर्तनं फक्त महाराष्ट्र ऐकत नाही, सगळं जग ऐकतंय, हे लक्षात घ्या. सगळं जग ऐकतंय. त्यामुळे त्याच्यावर कोणते थंबनेल असावे, कोणते शब्द असावे. त्या कीर्तन बऱ्याचदा आपण मनोरंजनाचं कीर्तन असं लिहितो, हसून हसून पोट दुखेल असं कीर्तन लिहितो. हे जे शब्द आहेत, या शब्दाने कीर्तन या संहितेला तेवढ्या शब्दामध्ये लोक गुंतून टाकतात. आणि मला वाटतं आपणच या कीर्तन नावाच्या संहितेचं अपमर्द किंवा अपमानित करण्याचं पाप आपल्या पदरामध्ये पडतं आहे. विठ्ठल काही जुन्या काही यूट्यूब चॅनलवर आपल्याला ती जी अण्णांची कीर्तनं ऐकायला मिळतात, त्याने अण्णांनी एक अर्थ असा सांगितला होता निर्भर या शब्दाचा परिपूर्ण अर्थ करताना. त्यांनी असं सांगितलं, अपूर्ण वेगळं, पूर्ण वेगळं आणि परिपूर्ण वेगळं. ज्याच्याकडे ज्ञान नाही किंवा आनंद नाही तो अपूर्ण, ज्याच्याकडे आनंद नाही तो अपूर्ण. ज्यांच्याकडे आनंद आहे, अनुभूती आहे, ते पूर्ण. आणि असलेला आनंद जगाला वाटण्याचं सामर्थ्य ज्यांच्याकडे, ते परिपूर्ण, असा अर्थ केला होता. आणि त्याच्यात त्यांनी बारकावा असा सांगितला होता, जो पामर आहे तो अपूर्ण आहे, जो मुक्त आहे तो पूर्ण आहे, आणि जे संत आहेत ते परिपूर्ण आहेत. त्यामुळे संत हे परिपूर्ण आहेत का? सेवितो हा रस, वाटितो अनिका. आणि म्हणून त्या दृष्टीने आम्ही आता आनंदे निर्भर डुल्लत असो, हे डुल्लत असो शब्द आला का नाही? मग कोणीतरी तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही डुल्लत असो, आम्हालाही डुलणारी भरपूर भेटतात, संध्याकाळच्या वेळेला डुलणारी भरपूर भेटतात. महाराज सांगतात त्या डुलण्याचा अर्थ नाही. हे डुलणं कसं आहे? असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगोदशा. तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात हे डुलणं कसं आहे? असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगोदशा. या शब्दाचा अर्थ आहे इथं आता आठव राहिलेला नाही, असो ऐसा कोठे आठवची नाही. आता नीट ऐका, हे आठव म्हणणं आणि नाठव म्हणणं याच्यात फरक आहे. नाठव काय आहे, आठव काय आहे, आणि केवळ आठव काय आहे? मी पुढं जे बोलणार आहे ते ऐका. नाठव वेगळा, आठव वेगळा आणि केवळ आठव वेगळा. मी देह आहे हे म्हणणं नाठव आहे, मी ब्रह्म आहे हे म्हणणं आठव आहे, आणि मी देह आणि मी ब्रह्म या दोन्हीही स्मृती शिल्लक न राहणं ही केवळ आठवाची अवस्था आहे. त्यामुळे आठव नाठव गेले
भावाभाव झाला स्वयंमेव पांडुरंग. महाराज सांगतात आता आम्ही या स्थितीमध्ये आहोत. देहीच विदेही भोगुदशा, आणि देहीच विदेही भोगुदशा असल्यामुळे या शरीराकडून कोणतंही कर्म घडलं तरी त्या कर्मापासून निर्माण होणारं पापपुण्य आम्हाला लागत नाही. याचं कारण अभंगाचं शेवटचं चरण महाराज. तुका म्हणे आम्ही, तुका म्हणे आम्ही, तुका म्हणे आम्ही साधू अग्निरूप. तुका म्हणे आम्ही, तुका म्हणे आम्ही, तुका म्हणे आम्ही साधू अग्निरूप. लागो नेदू पाप पुण्य अंगा. महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात देहीच विदेही भोगदशा झाल्यामुळे आता या देहाकडून कोणतं कर्म घडलं आणि त्या कर्मापासून काय पाप पुण्य निर्माण झालं याच्याशी आमचा काही संबंध नाही, कारण आम्ही झालो अग्निरूप. अग्निरूप या शब्दाचा अर्थ आहे ज्ञानरूप. थोडक्यात वेदांताच्या भाषेमध्ये याला जीवनमुक्तीची अवस्था म्हणा. आणि मग आता आम्ही अग्निरूप झाल्यामुळे, जीवनमुक्त अवस्था आल्यामुळे या देहाकडून घडलेल्या कर्मापासून निर्माण झालेल्या पापपुण्याचा आमच्याशी काहीही संबंध राहत नाही. लागो नेदू पापपुण्य अंगा. माझ्या मनात एक छोटासा प्रश्न आहे, तेवढा उत्तर देणार आणि लगेच थांबणार आहे. लागो नेदू या शब्दाचा अर्थ आहे पापपुण्य आम्हाला स्पर्श होत नाही, लागत नाही. माझा प्रश्न असा आहे, महात्म्याच्या शरीराकडून घडलेल्या कर्मापासून निर्माण होणारं पापपुण्य महात्म्याला लागत नाही, मग निर्माण होणारं पापपुण्य जातं कुठं? माझा प्रश्न कळाला का? बघा, उत्तर पुन्हा कळेल कधी प्रश्न कळाला तर. उत्तर नंतरच कळेल की प्रश्न कळाला तर. प्रश्न माझा असा आहे, महात्म्याच्या शरीराकडून घडलेल्या कर्मापासून निर्माण होणारं पाप अथवा पुण्य त्या महात्म्याला लागत नाही का? आम्ही झालो अग्निरूप. लागत नाही मान्य आहे, पण मग निर्माण झालेलं पाप पुण्य जातं कुठं? कुठंतरी व्यवस्था लावावी लागेल ना. सांगतो, नीट ऐका. महात्म्याच्या शरीराकडून घडलेल्या कर्मापासून निर्माण होणारं पाप अथवा पुण्य
त्या महात्म्याला लागत नाही. ते कुठं जातं, ते पुण्य कुठं जातं? तुकोबाराया सांगतात, पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे. त्यांचं नामस्मरण जे करतात त्यांच्याकडे पुण्य जातं, आणि पाप कुठं जातं? त्यांना जी नावं ठेवतात त्यांच्याकडे जातं. कळलं का? पहा, त्यामुळे त्यांची निंदा करण्याकडे पाप जातं आणि त्यांचं नामस्मरण करणाऱ्याकडे पुण्य जातं. मग आपल्याला पुण्य प्राप्त करायचं असेल तर संतांचं नामस्मरण करावं लागेल. ज्ञानेश्वर म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निदो पाप पुण्यांगा सर्व सुखले आलो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. या अभंगाचा जेवढा काही माझ्या धावते वेळेमध्ये आणि अल्पमतीने विचार करता येणं शक्य आहे तेवढा करण्याचा प्रयत्न केला. मी आपल्याला आरंभालाच म्हटलं होतं की वैकुंठवासी सद्गुरू आबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने बोलत असताना हा अभंग म्हणजे आबांचं आध्यात्मिक चरित्र आहे असं मी म्हटलं होतं. हा अभंग म्हणजे आबांचं आध्यात्मिक चरित्र आहे, कारण तेने सदा चित्ता समाधान या स्थितीमध्ये आबा आहेत. त्या आनंदे निर्भर डुल्लत असो या स्थितीमध्ये आबा आहेत. देहीच विदेही भोगुदशा या अवस्थेमध्ये आबा आहेत, आणि लागो निदो पाप पुण्य अंगा या अवस्थेमध्ये आबा आहेत. त्यामुळे आबांचं एक अत्यंत शुद्ध जीवन काय आहे ते हे या अभंगातून आपल्याला लक्षात घेऊन जरा थोडं पुढं बोलू. बाकीच्याचं काय घेऊन बसला, संसाराच्या अन्य विकाराचं काय घेऊन बसला, पाप पुण्याला सुद्धा जर आबांनी स्वतःकडे लावून घेतलं नसेल तर बाकीच्याच्या विकाराचं काय घेऊन बसला, मी आणि माझ्यापणाचं काय घेऊन बसला, त्या पाप पुण्याला सुद्धा जवळ करू दिलं नाही. असं आबांचं चरित्र. आणि आबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा भव्य दिव्य सोहळा या डिक्सलमध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे. डिक्सल ही भूमी आबांच्या पदस्पर्शामुळे एक क्षेत्रभूमी झालेली आहे. ज्ञानशास्त्र आणि भक्तिशास्त्र याचा समन्वय म्हणजे आबांचं जीवन होतं. एकीकडे विचारसागर वृत्तीप्रभाकर पंचदशी अशा ग्रंथाचं अध्ययन आणि अध्यापन करणारे आबा, आणि एकीकडे वारकरी संप्रदायातल्या फळ परंपराप्रमाणे आपली दिंडी नियम सप्ताह सांभाळणारे आबा. अशा दोन भूमिका जर बघितल्या तर एक भूमिका भक्तीची आहे आणि एक भूमिका ज्ञानाची आहे. आणि ज्ञान आणि भक्तीचा समन्वय म्हणजे सद्गुरू आबांचं चरित्र आहे, आबांचं जीवन आहे. आबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज इथं एकत्रित आहोत. एवढा भव्य दिव्य उत्सव संपन्न होतो आहे. हळूहळू आमचं हे संस्थान खूप उंचीवर पोहोचत आहे. आम्ही लहानपणी जेव्हा यायचो, विशेष करून दादांच्या बरोबर आम्ही इथं यायचो, आणि मग हे सगळं बघितल्यानंतर म्हणजे हे सगळं बघण्याकरता आम्ही यायचो. या सगळ्यामध्ये आपल्याला कीर्तन मिळेल असं तेव्हा स्वप्नातही वाटत नव्हतं. पण आता असं कीर्तन मिळालंय की ते आता मी नाही म्हणलं तरी करावं लागतंय, हटत नाही असं कीर्तन झालंय. कारण काका किंवा अण्णासाहेब महाराज, परमेश्वर महाराज फोन करून ठेवतात, आबांच्या पुण्यतिथीची आदली सेवा आपली आहे. हे घरातलं कीर्तन आहे. मी अनेक वेळेला प्रतिवर्षी येऊन बोलतोय. बाहेर कीर्तनाला आम्ही कीर्तनकार म्हणून जातो, पण इथं मात्र आमचं हे घरातलं कीर्तन आहे, ही घरातली सेवा आहे. घरात मी म्हणून त्याच्या पुढं बोलतो. आमच्या घरातून कुणीतरी असावं म्हणून माझ्याकडे ही सेवा काकांनी आणि परमेश्वर महाराजांनी या ठिकाणी दिलेली आहे. आम्ही लहानपणी यायचो. एवढं मोठी भव्य जागा, हे याच्या भूमिपूजनाला मी होतो. मला आठवतं आहे काकांनी माझ्यावर जबाबदारी दिली होती. माधव महाराज, तुम्ही लहान होता, माझ्यावर जबाबदारी दिली होती. पंढरपुरातली महाराज लोक आणायची, आसाराम महाराज, सगळी फडकरी मंडळी घेऊन या म्हणले मला. आम्ही गाडी घेऊन आलो. उद्याचा दिवस होता, आबांच्या पुण्यतिथीच्या दिवशीचं भूमिपूजन. 12 ते 2 कीर्तन काकांचं. आम्ही आपलं 12च्या दरम्यान आलो. एवढी गर्दी होती, एवढी गर्दी, गच्च, कुठं पाय ठेवायला जागा नाही. काकांचं कीर्तन झाल्यानंतर भूमिपूजन करायचं. आता भूमिपूजन करायचं, हे सगळी महाराज लोक अशी पुढं बसलेली होती. ते जे ब्राह्मण होते भटजी इथले, त्यांचे भटजीसुद्धा ठरलेलेच आहेत, कारण प्रत्येक ठिकाणी त्यांनीच भूमिपूजन केलेलं होतं. मला आठवतं आहे ते ब्राह्मण, त्या ब्राह्मण काकांनी मला विचारलं, विनोद काका अहो हे काय कार्यक्रम आहे? मी म्हटलं भूमिपूजन. म्हटले भूमिपूजन करायचं आहे, पण भूमी कुठं आहे? कारण माणसं इतकी बसलेली होती की भूमीच रिकामी नाही. मी म्हणलं माझ्याही लक्षात येईना. मी म्हणले ते आम्ही विचारू शकत नाही, तुम्ही विचारा. मी काकांना विचारलं, म्हणलं काका भूमिपूजन आहे? होय. म्हणलं ही भूमीचं पूजन करायचं कुठं? माणसंच बसले, जागा कुठं आहे? मला प्रकाश काकांनी तेव्हा विचारलं भूमिपूजन कोणाच्या हस्ते? मी म्हटलं या महाराज लोकांच्या. मग ही उठून उभारलायची की तीच जागा? मला तेव्हा कळालं जागा कशा शोधायच्या असतात.
तेव्हा कळालं म्हणजे असं काकांचं काम त्या काळामध्ये असेल, पंढरपुरातलं काम असेल, पुढं आळंदीतला तो पालखी सोहळा असेल, या सगळ्यामध्ये आमच्या संस्थांनी सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज संस्थान एकंदरीत आमची बोधले महाराज परंपरा ही फक्त आता महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही. आपल्या सगळ्यांना माहीत आहे ही सगळी घरातली मंडळी आहेत. कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, तामिळनाडू असेल, तिथपर्यंत आपली ही परंपरा पोहोचली. आणि म्हणून मी अनेक वेळेला बोलतो आहे, आज बोलतो आहे असं नाही, मी परमेश्वर महाराज अण्णासाहेबां महाराजांना मी अनेकदा बोललो आहे की मला ते लहानपणीचे दिवस आठवतात की जेव्हा प्रकाश काका आमच्या घरी यायचे, ते घरी येणंसुद्धा त्यांचं असायचं ते रात्री 10च्या पुढं यायचे. आणि 10च्या पुढं आल्यानंतर काका आणि दादा हे जे बोलत बसायचे त्यांना पहाट कधी झाली कळायची नाही महाराज. पण मला असं कधी कधी वाटायचं ही काय बोलत असतील, कारण तेवढं कळणे इतकं माझं वय नव्हतं. पण मला आज कळतंय की ते काय बोलत असतील, हे कसं निर्माण करायचं ते हे बोलत होते, ते हे बोलत होते. तो संवाद होता आणि संवाद महत्त्वाचा आहे, फार महत्त्वाचा आहे. मी अनेक वेळेला थोडंसं कधी कधी अभिमानाने सांगतो असं म्हणा, सासाराम महाराज थोडा शब्द बोलतो अहंकाराने बोलतोय असं सुद्धा म्हणा, हरकत नाही. पण एक बोधले महाराज परंपरा अशी आहे की ज्या परंपरेमध्ये सगळेजण म्हणजे ही जुनी मंडळी आमच्यासारख्या तरुण मंडळींना समोर बरोबर घेऊन या संप्रदायाची वाटचाल करतात. म्हणजे अनेक वेळेला अनेक ठिकाणी काकांकडे आल्यानंतर काकांनी सांगावं मोठा सप्ताह आहे ना, जयवंत महाराजांची तारीख घ्या, अशा पद्धतीचं मोकळ्या मनाने. आता बरं ही भावकीतलं सांगतोय, कळतंय ना तुम्हाला. आता हे भावकी कशी असते माहिती आहे ना, पण भावकीमध्ये सुद्धा असं असू शकतं. या नियमाला अपवाद म्हणजे बोधले महाराजांची भावकी आहे, हे लक्षात घ्या. इथं काही नाही, म्हणजे इथं काकांनी आमच्यासारख्यांना म्हणावं की आता आम्ही नाही, आता जयवंत महाराज तुम्ही कीर्तन करा, आता तुमचा काळ आहे. आपल्या एखाद्या घरातल्या मुलाला पुढं करणं हे असं होत नाही. पण हे संस्कार आम्हाला आठवत आहे. म्हणजे काकांना मी म्हटलं असं कसं काय, ते म्हणले आम्हाला दादानी असंच पुढं केलं म्हणून आम्ही तुम्हाला करायला लागलो म्हटले. ते म्हणजे ही परंपरा आहे. कारण त्या काळामध्ये मला आठवतं आहे कोणताही मोठा कार्यक्रम असला की दादा कीर्तन करायचे नाहीत, पण काकांना कीर्तन करायला लावायचे. आज मला आठवतं आहे मानकोजी बोधले महाराजांच्या त्रिशताब्दीचा सोहळा होता आणि त्याच्या मुख्य समाधी सोहळ्याचं कीर्तन काकांचं झालेलं होतं. मुख्य समाधी सोहळ्याचं कीर्तन तेव्हा काकाचं झालं. म्हणजे अशी काही परंपरा जपल्या जातात आणि ते ऋणानुबंध असल्यामुळे आज दादा असतील, आमचे आईसाहेब असतील, आमचे काका असतील, ही सगळी मंडळी इथं आहेत. अण्णासाहेब महाराज नेहमी म्हणत असतो, कारण आपल्याकडे कार्यकर्तृत्वाचा एक काळ असतो, कार्यकर्तृत्वाचा एक काळ असतो. त्या काळामध्ये तिथपर्यंत पोहोचावं लागतं आणि ती पोहोचण्याची प्रेरणा काकांकडून आमच्याकडं असल्यामुळे वेगळ्या क्षेत्रातून अण्णासाहेब महाराज प्रवास करतात, वेगळ्या क्षेत्रातून रामेश्वर महाराज प्रवास करतात. मी अनेक वेळेला म्हणतो आमचे परमेश्वर महाराज म्हणजे स्थितप्रज्ञ लक्षण जे गीतेमध्ये सांगितलं आहे ते म्हणजे परमेश्वर महाराज आहेत. स्थितप्रज्ञ महाराज काही नाही, महाराज काही नाही, इतकं सहज, इतकं अशा पद्धतीची वृत्ती राहणं फार कठीण आहे, नाही तर कठीण आहे. पण स्थितप्रज्ञ काही नाही, एकदम शांत पद्धतीने, निरपेक्ष पद्धतीने. आणि एखादं संस्थान पुढं जाण्याकरिता कशा पद्धतीची व्यक्ती पाहिजे तो योग्य उत्तराधिकारी काकांनी आमच्याकडे संस्थांचा निवडलेला आहे. त्यामुळे परमेश्वर महाराज आहेत. आणि या फळावर आमच्या फळावर ही परंपरेने निष्ठा सेवा करणारी अनेक मंडळी आज इथं उपस्थित आहेत. या सगळ्यांमुळे हा खरा फळ हे संस्थान पुढं जात आहे. आज माधव महाराज बोधले आमचे गौरचे, ते स्वतः इथं टाळ घेऊन उभे आहेत. आपला शिक्षकी पेशा सांभाळत असतानासुद्धा आपल्या परंपरेच्या सेवा चालल्या पाहिजे या निष्ठेने ही सगळी मंडळी काम करत आहेत. आणि त्यामुळे मी फक्त एवढंच सांगत असतो, मी रोज उठल्यानंतर माझी काही फार मोठी पूजा नसते, पण मानकोजी महाराजांना मी एवढीच प्रार्थना करत असतो की दादा आणि काकांनी हा बोधले महाराजांचा फळ कसा चालवला तसा आमच्या सगळ्याकडून पुढच्या पिढीकडून हा चालला जावा, एवढीच प्रार्थना मी मानकोजी महाराजांना, शिवाजी महाराजांना करत असतो. कारण त्यांच्यामुळेच हे सगळं चाललेलं आहे. नाहीतर भारत महाराज तुम्ही पहिल्यापासून याचे साक्षीदार आहात. एक काळ अत्यंत प्रतिकूलतेचा काळ आपल्या संस्थांचा आणि परंपरेचा आपण बघितलेला आहे की ज्या काळामध्ये पंढरपुरामध्ये त्या काळामध्ये बाकीच्याची सगळी फळं मोठी मोठी असायची आणि आमच्या फळामध्ये 1-2 तंबू, तिथंही 1-2 असायचे, इथंही 1-2 असायचे. पण आज मात्र वाळवंटामध्ये सगळ्यात मोठा फळ म्हणजे बोधले महाराजांचा फळ म्हणून जर होत असेल तर याला या मंडळींचे कष्ट आहेत. यांनी घेतलेली जे दोघांनी कष्ट आहेत त्या कष्टाचं हे प्रतीक आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आता आम्हाला नवीन काही निर्माण करायची गरज नाही, फक्त आहे ते आम्हाला टिकवायचं आहे आणि चालवायचं आहे आणि ते व्यवस्थित पद्धतीने चालवायचं आहे, एवढंच आहे. आज तुम्ही कर्नाटकामध्ये गेलात तर कर्नाटकामध्ये तुम्ही कोणत्याही गावात जा, कोणत्याही जा,
अगदी तुम्ही हुबळी पार जा, गदग जा, बेंगलोर जा, विजापूर जा, बागलकोट जा, कुठंही गेलात तर तुम्हाला बोधले महाराजांचं एकतरी घर तुम्हाला दिसेल. याचा इथपर्यंत पोहोचणं, तमिळनाडूपर्यंत जा, तुम्ही आंध्रामध्ये हैदराबादकडे इकडं जा, महाराष्ट्रात तर आता आपण कानाकोपऱ्यामध्ये विदर्भ असेल, मराठवाडा असेल किंवा इकडं नाशिक असेल, मुंबई असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, इथपर्यंत बोधले महाराजांची परंपरा. कारण मला आठवतं आहे, आज मी जेव्हा प्रवास करतो तेव्हा माझ्या लक्षात येतं आहे की आपल्याला प्रवासाचा किती त्रास होतो. पण मी विचार करतो, आज एवढ्या मोठ्या गाड्या आमच्याकडे आहेत, तर मला त्रास होत असेल तर त्या काळात ही बैलगाडीनी माणसं कशी फिरली असतील. त्या काळामध्ये ही मला आठवतं आहे, म्हणजे सप्ताह जवळचा सप्ताह असला, उद्या सप्ताह सुरुवात म्हटलं की प्रकाश काकां दादा आदल्या दिवशीच हजर असायचे आणि काला झाल्यानंतर जायचे. आता ते किती देत होते हे सांगत नाही मी तुम्हाला, ते देणं आणि घेणं याचा काही संबंध नव्हता महाराज, पण प्रेम मात्र फार होतं. आणि असे 8-8 दिवस राहून या मंडळींनी ती गावं तयार केलेली आहेत. आज म्हणून रामचंद्र बोधले महाराज संस्थान असेल किंवा बोधले महाराज फळ असेल, या फळाला जी इतकी गावं आज जोडलेली आहेत, त्या गावांना बांधून ठेवण्याचं काम हे सगळं केलेलं आहे. मी एवढंच म्हणेल, फक्त एवढंच म्हणेल की बोधले महाराजांची एवढी सगळी भव्य परंपरा ही जी मुळी आहे, या मुळ्याला 2च दोऱ्या आहे. एक दोरी प्रभाकर दादा आणि दुसरी दोरी प्रकाश काका, एवढीच आहे. आणि या 2 दोऱ्या आहेत तोपर्यंत हा चांगल्या पद्धतीने फळ व्यवस्थित पद्धतीने चालणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मानकोजी महाराजांच्या चरणी, शिवाजी महाराजांच्या चरणी, सद्गुरू आबांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. जेवढा या अभंगाचा माझ्या अल्पमतीने विचार करता येणं शक्य आहे तेवढा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा पुनश्च एकदा भगवत चरणी आपल्या सर्वांच्या चरणी समर्पित करतो. शेवटची चाल वेळ झालाय. कोण आहे? हां, कोण राहिला असेल तर धावतं म्हणा फक्त. शिवदास काका आणि अंगद महाराज पोतळा. तुका म्हणे आम्ही झालो आज्ञरूप, तुका म्हणे आम्ही झालो आज्ञरूप, तुका म्हणे आम्ही झालो आज्ञरूप, तुका म्हणे आम्ही झालो आज्ञरूप. लागोने पाप पुण्य अंगा, लागोने पाप पुण्य अंगा, सर्व सुख जालो सर्व अलंकार, सर्व सुख जालो सर्व अलंकार. लागोने पाप पुण्य अंगा, लागोने पाप पुण्य अंगा, सर्व सुख